नमस्कार मंडळी, सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत देव माणूस या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। सगळ्यात आधी हिंदी आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयानं आणि आपल्या दिग्दर्शनाचा दरारा असणारे आणि क्रिकेट ते रंगभूमी सर्व मैदान गाजवणारे असे एकमेवा द्वितीय महेश मांजरेकर सर। गेली कित्येक दशक आपल्या अभिनयानं मराठी आणि हिंदी कलासृष्टी गाजवणाऱ्या रेणुका शहाणेताई। यंग अँड डॅशिंग ऍक्टर सिद्धार्थ बोडके। धाकड गोल अभिनेत्री, कवयित्री आणि लेखिका नेहा शितोळे। आणि देव माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देवस्कर सर। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे। भरपूर गप्पा मारायच्यात, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, एका शूटिंगच्या ब्रेकमध्ये रंगणार आहे क्रिकेटचा सामना। चला बघूया यात नेमकी कोणाची विकेट पडते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्यजत्रेच्या यंग ब्रिगेडला आणि एव्हरग्रीन महेश मांजरेकर यांना। किती बॉल खेळवायचं सांगा तुम्ही? एक बॉल। अरे सावत्या, व्हेरी सॉरी, एक बॉल खेळायला चाल चाल। एक मिनिट सर, खरं तर मला तुम्ही बॉल टाकणार आहे म्हणजे माझं भाग्यच आहे बरं का? अरे खरंच सर, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार, मी साताऱ्यावरनं मुंबईला जेव्हा आलो तुम्हाला स्ट्रगल करायला, तर म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मी तुमच्यावर पिक्चरमध्ये काम करणार आहे आणि ब्रेकमध्ये आपण क्रिकेट खेळणार आहे ना, आपण तुम्ही बॉल बुबडी वाढल्या झाली, बुबडी वाढल्या। चल 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 चल, टाइमपास है उसमें क्या? तुला आई बोलवते, तुला आई बोलवते। बॉल कसा वाटला मला सांग, बॉल कसा वाटला? बॉल हा, बॉल म्हणजे एकदम बॉलच, आणि तुम्ही टाकला म्हणजे बॉलच एकदम। चल चल चल, मला म्हणजे साताऱ्यावरून जेव्हा मुंबईला आलो ना, दुसरा कोण आहे? अरे बघ बघ बघ, लवकर चल। रेडी आहे का रे? टाकतो रे सर। Taking stance at the wicket and Samya rubbing the ball on his bum and shining his bum, shining the ball and bowling. बोला. अरे सॉरी, अरे काय झालं? पिया 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 सर, ओव्हर ओव्हर। हो हो, मला दिसतं मॅन्डी। ओ ओ, या मला भीती वाटते का? ए मांडू, ए मांडू, मांडू किती ओव्हर करतोस? काय चालू होतं? सर ते लंच टाइम आहे ना, म्हणून आम्ही जरा क्रिकेट खेळत होतो। सॉरी सॉरी सर, परत नाही करणार। कशासाठी आलो इथे? नाही सर, हा, नाही कशासाठी आलोय? नाही सर, लंच टाइमच होता म्हणून परत नाही करणार। हा, कोणाचं शूटिंग आहे ते? तुमचं तुमचं सर, तुमचं। काय नाव माझं? महेश मांजरेकर। अरे मग घाबरता काय यार? ब्रेक मध्ये क्रिकेट खेळला जाईल ना रे। ओ माय गॉड सर, यार अरे नक्की काही काम करायला आलो काय ते? रिक्रिएशन मी बोललो ना सर, यार सर जबरदस्त, मी काम नाही केलं आजपर्यंत, एक नंबर आहेत सर, एकदम म्हणजे। चला चला ए चला, मला बॅटिंग। अरे चल ना लवकर, चल मी टाकतो हा सर, टाक ना, व्यवस्थित टाकतो सर। टाक टाक सर, माझ्या गल्लीत मला मुरलीधरन म्हणतात। हे नाही केलं तुला धरण ना काय बघ, लक्ष नाही सर, जबाबदार धरण, लक्ष। हा हा, ओके ओके, काय बोलतो सर, पण आपणावाला जबरदस्त तयार हो की ना सर? टाक ना पोटीमध्ये एकदम, येस, एकदम मजा आहे सर
बघ बॅट बघू जरा हं? जरा हे कर तुम्ही जरा अरे 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 किती रे ते, किती? सर तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मी जेव्हा साताऱ्यावरनं मुंबईत आलो ना जेव्हा स्ट्रगल करायला मला म्हणजे वाटलं सुद्धा नव्हतं की महेश सरांची बॅट मी पुसतो या मी धन्य झालो सर आज धन्य झालो घ्या सर फक्त बॅटच काय बोलताय सर फक्त बॅटच पुसणार का? हो फक्त बॅटच अशी होती का? चल सगळ्यांना साताऱ्याचं काय सांगतो रे मला पण तेच बोल हो हो थांब, थांब. सॉरी सर अरे वा. एवढं सर इथपर्यंत चला थांब थांब रेडी बाय सर वेट फॉर माय बॉल अरे उडा उडा अरे यार काय पकडला यार अरे स्टंपिंग कर ना अरे स्टंपिंग अरे यार का इकडे ये अरे ललवा होता रे स्टंपिंग करायचं ना कळतंय का तुला सर आहेत, सर अरे आहेत. सर आहेत म्हणून काय झालं क्रिकेट आहे यार पॅशन आहे क्रिकेट यार कोणी आणला याला मी मस्त हे बघ तो चांगलाच विकेट किपर आहे होय लुक जो होता ना हा थिजला तो हा बरोबर आहे सर थिज काय आला तीज थिजला हा सर येस जा चल बोलून टाक ये रे हा सर चिडचिड नको करू चिडचिड पण आहे पॅशन आहे रे क्रिकेट पॅशन आहे ए, पण सर 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 यस ठीक है रे सर खेलो सर अभी देखो कमा 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 मांजरेकर तुझी आई बोलावते घरीचा मांजरेकर हो बाळू हो कोण बोलवते हा सर कोण बोलवते आई कोणाची माझी सर जा घरी जा ए दुसरा बघा रे नट घरी जा नाही सर सॉरी सर मी जस्ट एक हो हे झालं जरा ओव्हर झालं सर ए दुसरा कोण टाकला आहे का रे ते हा नाही तू काय ना राजपूत तो आहे नाही सर त्याला क्रिकेट खेळतात नाही खानदानी खेळला त्याचा क्रिकेट अरे खेळतात आपल्याला शूटिंग करायचं ना होय सर मग सॉरी सर मी एक जस्ट पॅशन मध्ये हे झालं सॉरी करूया अरे कसला पॅशन तुझा सॉरी सर चला चला ब्रेक काम होल करूया ब्रेक होल आता काम करूया येस सर हो Yes, sir. Yes, झाली सगळी टाइमपास करणं चला चला मजा आलं सर आपण दोघांनी हा तू आणि हेल्मेट कुठे आहे हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट नाही सर क्रिकेट झालं आता कशाला पाहिजे helmet? अरे हेल्मेट म्हणजे तुला घेतलाय त्या विग मुळे त्या विगला लागलेलं बांडगुळ आहेस तू तो विग घाल पाहिला सर विगला कुठे रे अयो मॅन्डी ए चल रेडे पिया पिया आणतो हा डायरेक्ट भांडगुळ बोलले रे सर बोले अभी ऐसा कैसा खड़ा रहता है हाँ इधर खड़ा रहो अरे हाँ अभी लगाओ चला रे हे सर ते 2 मिनिटं हे करतो कैसा हे दिखाओ नाही चल चल मस्त आहे चल हाँ सर झालं सर हाँ जाओ ओके ओके चला चला रे हे फील्ड क्लिअर ऑल द बेस्ट गाइस सर साऊंड रोलिंग कॅमेरा अँड ऍक्शन कट 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 काय झालं सर अरे ऍक्शन बोल ना बोल की लाईन्स हा मी बोलणार होतो कधी पॉज घेतला होता तू त्याच्यानंतर नको घेऊ पॉज असं नाही पुढे ऍक्शनला डायलॉग म्हण ओके ओके एक स्टेप होती अशी आणि मग कशी डान्स आहे नाही डान्स नाही डान्स आहे हे असं घेऊन ए असं ते सॉरी सॉरी कर ना डिरेक्ट अरे नाही सॉरी सर सर तू कर ना अरे एवढं का चिडतात सर आम्ही जस्ट माझी ठरवलेलं होतं ऍक्टर म्हणून वर्किंग होतं माझं म्हणजे होय. नको नको नाही मी म्हणणार ऍक्शन ओके ओके सर तुम्ही म्हणा. हा? हो सर सर एकच action? मिनिट सर हे जर पाहायला सर 2च मिनिटं सर जाऊ नका सर मला करायची फिल्म तुमची चला सर रेडी आहे सर चला रेडी रेडी आहे सर साऊंड आता करतो सर कॅमेरा रोलिंग ऍक्शन हे डार्लिंग ऍक्शन हे डार्लिंग डार्लिंग ऍक्शन सर ऍक्शन झाली मी डायलॉग बोललो सर अरे स्क्रिप्ट मधले लाईन्स बोल रे मग तेच बोललो सर स्क्रिप्ट इंग्लिश मध्ये आहे. मग डार्लिंग इंग्लिशच होतो सर हे तू इंग्लिश बोललास
हे डार्लिंग इंग्लिश होतं सर. कोणाला वाटलं इंग्लिश आहे? नाही नाही वाटत. इंग्लिश होतं? नाही सर. नाही सर. आय वॉन्ट टू टेक युअर ब्रेक. अरे हे चौगुलेगिरी नको करू तू. इंग्लिश बोल. हा सर इंग्लिशात बोललो मी सर. ओके सर करतो आता मी तुला वाटलंच इंग्लिश? मी असलं ऐकलंच नाही का वहिनी? हा तुला येतं इंग्लिश? मला येते की मला येते. याला घे ना. नाही नाही सॉरी सर सॉरी सर मी करतो तू हो काय म्हणतो ते सर मी करतो सर. करूया आता? नाही हो सर लगेच करतो चला. येस सर लगेच करतो सर. साताऱ्यावर मुंबईला आलो ए, चल रे चल सातार चल. सॉरी सर. रेडी सर. साऊंड कॅमेरा रोलिंग. अरे बोला ना सर. एक आपलं टायमिंग असतं ना तर टायमिंग ते मिस करू नये सर. मी घेतो सर सॉरी. कॅमेरा ये रोलिंग. अँड त्यांचं आई. कॅमेरा अँड अरे यार तुला काय डबा लागलाय का? थांब ना ऍक्शन पर्यंत. काय तिकडे बाथरूम आहे का? ही सर मी कॅमेरा रोल ऍक्शन असा एक स्पीड असतो त्यात कॅमेरा रोलिंग असं कसं चालेल ना सर. एक आपलं एक टायमिंग असतं ना कॅमेरा रोल ऍक्शन. करेक्ट आहे ना? आहे. कर डिरेक्ट तू. हे काय सर नवीन पिक्चर कुठे सोडून जाते सर प्लीज. मला कळत नाही काय? नाही तुम्हाला कळतं सर मला माझंच हे झालेलं आहे. बरोबर तुम्ही म्हणताय ते असं असं करेक्ट बस, बस. आहे. या. तिला मला फिल्म करायची. पण ही कुठली पद्धत आहे यार. रेडी सर. साऊंड आहे. कॅमेरा ऍक्शन. Hey darling, I want to have a breath of you darling because I love you darling. I love you. ए नाही रे कट कट कट. काहीतरी चुकतं रे. नाही मी हे घेतलं I love you. नाही नाही एक मिनिट. ए वीक बरोबर नाही रे. वीक करे बरोबर. अरे यार तू कर ना यार तुला अरे, वीक कर. होय ए चल ए लाईट गोईंग रे लाईट गोईंग. ये अरे वीक कर ना. कर ना यार ऐसा अरे लाईट लाईट लाईट. चल ना यार जल्दी. अरे वीक. अरे, अरे लाईट. अरे काय करू सर मला तुम्ही अरे लवकर कर म्हणजे लाईट गोईंग. वीक नाही लाईट कर ना यार. अरे चल ना यार. हे काय करायचं काय सर मला नाही कळत आहे. प्रॉब्लेम काय मला सांगतोस का तू? सर तुम्ही हे कर मला कळत नाही सर काय करायचं सर. अरे लाईट गोईंग ना. हो सर पण थांबून थांबून चिडलात तर मला कळेल मध्ये ठहराव मिळेल सर. काय अरे मी त्याला म्हणत होतो लाईट गोईंग. ओके. उड्या मारत होता. नाही सर घेतो सर. ओ गॉड यार. वीक हल्लाय. हा? वीक जरा हल्लाय. नाही हल्ला हल्ला एक. अरे ये नाही चलते यार चमत्कार येतं का. ए ओ सर माझ्या सेटवर आरडाओरडा नाही. नाही सर. माझ्या फिल्मच्या सेटवर कधीच आरडाओरडा नसतो. हो कधीच शिवीगाळी नसते. कधी नसते असते कधी शिवी. नसते सर. नाही सर तुम्ही देव माणूस आहात सर. देव माणूस आहात तुम्ही खय. कोण आहे मी? देव माणूस. आणि सर तुम्ही नुसता देव माणूस नाही आहात. मग? गुलकंदा सारखा गोड देव माणूस आहात. तो सुशीला सुजित कुठे राहिला त्याला पण. त्याने काय पाप केलं? पाप नाही गेलं एक प्रमोशन म्हटलं होऊन जाईल बाकी. बरे शूटिंग हो ये चला झालं प्रमोशन. हे ओके ना. मस्त. ए तो बिग बिग बघ जरा फिरवतो. कर ना यार तू समज स्लाइड फिरव. स्लाइड यार स्लाइड फिरव फिरव. ये बा आता ना बघू जरा अजून. जरा अजून. जरा जरा बघू बघू. करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे. हा ऍब्सोल्युटली करेक्ट. सर हे ऑड आहे सर. काय आहे सर ही ए, तू पूर्ण हिरोईन ठरवणार? नाही नाही सर पूर्ण हिरोईन पण दिसत नाही मला सर अर्धीच दिसतंय ह्याच्या. मग तेवढंच मेकअप केलं आम्ही. सर मी असं करायचंय. प्रॉब्लेम आहे तुला काही? प्रॉब्लेम नाही आहे पण हे असं बरं दिसणार नाही म्हणून म्हटलं मी. हो करतो करतो. काय होतंय? नाही नाही ओके. करूया. हो हो सर करूया एक करूया. काम कर. हां वर येते ओके चौवर. ए धरे धर पण तेच म्हटलं रे मी तुम्हाला ऑड आहे थोडं. चौवर. येस ऍक्शन म्हटल्यावर डायलॉग म्हणायचे बरं का. ओके हे वाटे असे असे बोलायचे क्या. ये डार्लिंग ये चाहिए आपको. ये डार्लिंग ये चाहिए. मी ठरवीन ना. असाच डायलॉग म्हणायचे इथून इथूनच. हो मागून. आठवण तू इथे. उभं राहून? हे बघ तुझा 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 लुक आहे ना हा इथे. येस सर. सर हा लुक तुझा. इथे बघते. सर ऑड दिसेल हे. इथे कुठे इमोशन बघणार? पाहिजे. Yes, sir. इथे इथे हा. सर प्लीज ऐका सर ऑड दिसेल इथे. काय ऑर्डर दिसेल? हिरो पिक्चरचा आहे मी तो असा उलटा आणि ही तिथे इथे बघते आणि डायलॉग म्हणते हे सर ऑड दिसेल मला. नाही तसंच म्हणायचे डायलॉग. हा ए कुठे माझं बॅग. हा साऊंड कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. अरे डार्लिंग हे ऑड दिसेल. आय वॉन्ट टू टेक अ ब्रेथ ऑफ इट. आय लव्ह यू ने. आय लव्ह यू ने. आय लव्ह यू. आय लव्ह यू.
सर ऑड दिसतंय, खूप ऑड दिसतंय मला नाही. काय आवड दिसतंय? सर हे असं करण्याचं ऑड दिसतंय सर. अरे ती डायलॉग इथूनच म्हण, इथून नको म्हणू. अरे नाही सर, तुम्ही काय बोलताय सर? अहो तसं नाही म्हणत मी सर. हे असं करायला मला ऑड दिसतंय असं नाही नाही, म्हण इथूनच पण. ती तिथूनच म्हणणार मी, तोंडानेच म्हणणार आहे डायलॉग्स. ओके. हो 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 सर, म्हणणार सर. चला. ओके ओके. रेडी सर, मी रेडी सर. दिसतंय यार, हे And- नाही करू शकत यार. बस ना. पिक्चरचं Sound. वर सांगतात. कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. डार्लिंग. I want to take out a breath of. I love you. I love you. अँड कट. वाव सर. असं शॉट. एक नंबर सर. सर करेक्ट. इमोशन आला. उरून आलं सर. फॅन्टॅस्टिक. 200 ओपनिंग होणार असतं बुकिंग होणार. अरे बुकिंग नाही रे, थुकिंग माझ्यावर तुझ्या बुकिंग म्हणते. सॉरी सर. आपण ऐक आपण काय करूया, ते गाणं टाकूया. चालेल सर. हा बॅकग्राऊंडला एक मिनिट. ते मी लिहिलेलं गाणं कुठे? सर मी लिहिलेलं गाणं. चला हा चला, म्युझिक रेडी आहे श्याम? हा सकाळी 4 घे. सर सकाळी 4 नाही, काळी 4 असेल. सकाळी 4 घेऊन येतो ना तो. सम्या उलटा उलटा उलटासा अरे मागून दिसतो कसा. सम्या उलटा 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 कसा मागून दिसतो ससा. काय कमाल लिरिक्स आहेत सर. है ना? कमाल. सुपर्ब ना? आचारी किती करशील आचारी करशील आचारी करशील. असलं गाणं मी कवाच ऐकलं नाही सर. है ना? नाही ना? साताऱ्यावर स्ट्रगल करायला आलो हा? नाही. मला माहित नव्हतं तुमचं गाणं. अरे दारे सातारा भाईचं गाणं खूप भाई मॅन्डी. अरे एकमेकांशी बोला ना तिकडे, एकमेकांशी ह्याच्यावर बोलताय. बोला ना डायरेक्ट तुम्ही जरा. सर हात जोडतो सर. सॉरी सर, असं नाही होणार सर. पिक्चर सर प्लीज. मला माहिती आहे सर. मगाशी मी आई तुम्हाला कोणाला out- बोलवते? आई मलाच बोलवते. हा? पापा पण मलाच बोलवते. मगाशी मला माहिती आहे सर, तुम्हाला आउट केल्यानंतर मी उड्या मारल्या आणि जल्लोष केला ना, म्हणून तुम्ही. मी कोण आहे? महेश मांजरेकर, द ग्रेट डिरेक्टर सर. इथे आलोय कशाला? ते हे शूटिंग करायला. मग कोण आहे मी? तुम्ही देव माणूस आहात सर. है ना? देव माणूस. हे बोललास म्हणून मी तुला उद्या एक पान आणणार आहे. त्या पानमध्ये काय टाकणार आहे? गुलकंद. झालं चला चला. असू नको. कोण बोलवते मला? आई बोलवते. सॉरी सर, मला माहिती आहे सर. माफ करा सर प्लीज. चुकून झालं सर. ह्याच्या पुढे कधीच नाही. रे मस्करी केली रे. टाइमपास करत होता तुला. अरे क्रिकेट हा गेम कसा स्पोर्टिंग असतो है ना. क्रिकेटमध्ये काय असतं, दुश्मनी आहे ना ती मैदानाच्या बाहेर ठेवायची आणि ग्राउंडची दुश्मनी ना बाहेर नाही न्यायची. कळलं है ना? हे कोणाकडनं शिकलंस तू? कोणाकडनं सर? कोण आहे तू? देव माणूस. हा हे प्रमोशन नाही, एकच देव माणूस. त्याचं नाव काय? सचिन तेंडुलकर. हा मग त्याचा वाढदिवस आहे की नाही आता? होय होय. लेट अस विश हिम सचिन तेंडुलकर मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. चला जरा खेळूया. येस खेळूया. चल एक टेकच्या आधी एक बॅटिंग करू. चल ए सामान. अरे हा अरे म्हणजे काय? अरे अरे जवळ आहे. चला इथे ठेव रे. इथे हा चला. सर मी बॉलिंग करतो सर. मुरलीधर मला काय धरण लक्ष दे. चल चला बरं. सर अहो हे सर 20 पोटी आहे, चिडू नका सर. एक चांगला नाही बॉल. रे आउट झालं तरी नाही चिडणार. येस येस. आरामात हा. कवस अबे तुला आई बोलावते. अबे तुला आई बोलावते. चल अजून दुसरा बॉल टाक. सर समीर तुझ्या फ्रेश माइंड मध्ये आपण शूटिंग करूया सर. एक काम करूया, हा सर. आज फक्त क्रिकेट खेळूया. पॅकअप. दादागिरी आणि देव माणसांनी चौफार फटकेबाजी केली. मजा घ्या. वा टीम. वा व्हेरी वेल प्लेड अँड डन. येस हा सरस एक प्रसाद. वा बहारदार. सध्या जर का आपण लक्षात घेतलं तर इंटरेस्टिंग
पेअर्सचा काळ आहे असं मला फार मनापासून वाटलं आत्ता हे बघताना. सुशीला सुजितमधून स्वप्नील सोनाली पहिल्यांदा एकत्र आले. गुलकंदमध्ये सई आणि सम्या अशी पेअर आहे, मी आणि ईशा अशी पेअर आहे, आणि याच न्यायाने तुम्ही आणि रेणुकाजी ही पण फार इंटरेस्टिंग पेअर मला वाटते. सिद्धार्थ आहे आणि आमची मैत्रीण, आमची खूप जुनी मैत्रीण, त्यांनी लिहिलं आहे, आणि तेजस आमच्या मित्रांनी डिरेक्ट केलेला सिनेमा. देवमनुष्य संपूर्ण टीमला खूप मनपूर्वक शुभेच्छा माझ्याकडून. मजा आली सर. तुम्हाला स्टेजवर बघणं इज ऑलवेज अ ट्रीट, आणि तुमची एक वेगळीच एनर्जी असते स्टेजवर, त्यामुळे बहार येते बघायला, आणि तुमच्या सगळ्यांची उत्तम साथ. बहारदार. सई, कडक परफॉर्मन्स. महेश दादा, मला माहितीये की तुला ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं आणि या शो बद्दल काय वाटतं, त्याच्यामुळे तू आज इथे येऊन परफॉर्म करताना खूप खुश असणार आहेस. आता जास्त रिलॅक्स असणार आहेस असं मला वाटतंय. युअर स्वॅग इज अनमॅचेबल. म्हणजे तो तसाच राहणार आहे, गुलकंदासारखा मुरत जाणार आहे इनफॅक्ट. आणि मजा आली. इट्स अ प्लेजर टू हॅव यू हिअर. थँक्यू. थँक्यू. नाही, मला इट्स ऑलवेज अ प्लेजर टू बी हिअर. म्हणजे काय होतं ना, मी इथे येतो आणि मग इकडून एक वेगळीच एनर्जी घेऊन जातो. दीज गाईज आर फिनॉमिनल. म्हणजे मी सगळेच बघतो हे तुमचे एपिसोड, आणि इट्स अ ट्रीट टू बी सीन विथ यू. कळलं? म्हणजे मी त्याच्यासाठी इथे येतो स्टेजवर की त्या निमित्ताने मला पण बघतील ना. दे आर ऑल फॅन्टॅस्टिक. नाही खरंच सांगतो. नाही, दिस इज युअर स्टेज, यू ओन दिस स्टेज, आणि वी आर जस्ट काय म्हणतात त्याला, आणि त्याचा आनंद आहे मला. म्हणजे मला अजूनही तो गेला एपिसोड गेला त्याचं पण मला सांगता तू ते ना हो तुमच्या मनाचा हास्य जत्रा. खरं सांगतो, हास्य जत्रा. त्याचं आता मला हे अजून एक काही 2-3 वर्षे खाऊ शकेन हास्य जत्रा. इट इज ॲक्च्युली अ प्लेजर. म्हणजे यांच्यावर परफॉर्म करायचं म्हणजे इट इज फॅन्टॅस्टिक, आणि मजा आली. थँक्यू सो मच टीम, अँड स्पेशल थँक्स टू यू सर. थँक्यू. मंडळी, हरवलेला बोका शोधायला एका कुटुंबानं बोलावलंय एका ॲनिमल कम्युनिकेटरला. चला बघूया हा ॲनिमल कम्युनिकेटर त्या कुटुंबातील सदस्यांची कोणकोणती रहस्य उलगडतोय ते. अरे हो, एक मिनिट. काय चाललंय? चला आपापल्या घरी. चला आपापल्या घरी. चला. एवढा वेळ जर आपल्या पुढे इतके मोठाले मनुष्य उभे आहेत तर वाकून बघत काय होतात. चला आपापल्या घरी. ओंग्या रे ओंग्या. रसिका, काय झालंय रसिका? रसिका आजी चचली? आत्या ऑफ? नाही, काय बोलतो? मामा फॉर एव्हर गॉन? बाबा बरे असतील? बाबा बरेच असणार. बाबांचं काय, बाबांना खोकला होतो एवढाच. माझ्या सगळ्या नातेवाईकांची लिस्ट काढा आणि जाळून टाका एकदाच. त्याच्याने होईल? काय बोललात? नाही. काय बोललात तू? माझे नातेवाईक खुपतात ना तुमच्या डोळ्यात. माझा भाऊ खुपतो तुमच्या डोळ्यात. हा खुपतो. जर ह्याचं नाव मी लिस्ट मध्ये लिहिलं आणि ती लिस्ट जाळली आणि हा जर गेला तर मला आवडेल. कसं बोलताय? इकडे. काय झालंय? का रडतीयेस? तुकार काय? हरवला. हा इथे बसलाय माझ्या समोर. ते हरवलाय. माझं नाव ओंकार आहे भाऊजी. कर्तृत्वाने टुकारच आहेस तू. काय बोलताय हो? काय? अहो, आपला बोका टुकार हरवला. आपल्या बोक्याचं नाव टुकार आहे? कुणी ठेवलंय हे नाव? असं काय करता? मीच नाही का ठेवलं. माझ्या टुकारचे डोळे ना
सेम ओंक्यासारखे दिसतात. टू ओंकार टुकार असं ठेवलं होतं. रसिका तुझं नाव लिस्ट मध्ये लिहिलं आणि जाळलं तर भाऊजी जस्ट विचारतोय की हो काय रडायचं काय बोकाच गेलाय ना कुठे जाणार जाऊन जाऊन. हे बघा लक्षात घ्या कझिनो कधी हरत नाही बोके मांजरे कधी हरवत नाहीत. गेला असेल कुठल्या तरी मांजरीच्या मागे 7 घरं असतात त्यांना काहीतरी दूध पिईल भाकरी खायला आणि येईल परत याच्यासारखा निर्लज्ज येतो. नाही हो ह्याच्या आधी असं कधीच वागला नाही हो. साधा दूध ब्रेड ठेवला तरी यायचं. मी नूडल्स ठेवले पिझ्झा ठेवला तरी नाही आलो. एवढं सगळं जमतंय करायला तर नवऱ्याला पण दे कधीतरी. आज डब्याला काय दिलंयस रात्रीचा भात फोडणी मारून. रोज भाजी काय देतेस शेपू पडवळ भेंडी. कधीतरी नवऱ्याचे पण लाड कर ग. माझा इथं टुकार हरवलाय आणि तुम्हाला खादळायचं सुचतंय का? काय टुकार हरवलाय काय नाही हरवलाय तो. गेला असेल कुठेतरी मांजरीच्या मागे दुधाच्या मागे. एक काम कर मला चहा दे चल. असं असतं भाऊजींचं. आहे टुकारला वाईट वाटलं असणार काहीतरी. त्याच्या मनात काहीतरी सलत असणार म्हणून तो रुसू झाला आपल्यावर. तो चिल्ला असणार आपल्यावर. चिल्ला असणार आपल्या व तुझे बोबडे बोल तुझे चिल्ला असणार आपल्या व मला काही बोलू ना मारेन. ए बाळा नको रडू बाळा. हे बघ कसं आहे ना आपल्याला बोक्याच्या मनातलं कळणार आहे ना. त्याला काय वाटतं तू कुठे गेलं का हरवलं कळणार आहे. रसिका बोक्याच्या मनातलं कळणार आहे म्हणजे ते ओंक्याने उपेंद्र लिमयेंना बोलवलंय. एक मिनिट उपेंद्र लिमयेंना हो त्यांचा काय संबंध. ते ॲनिमल कम्युनिकेटर आहेत ना. हे कोण बोललं. ॲनिमल पिक्चर मध्ये ते बोलले. रसिका अरे यार रसिका ही वेळ माझं नाव पाठ करण्याची काय ऐको. अरे डेंजर. ऐक रसिका तू नको बोलत जाऊ नको बोल. ॲनिमल मध्ये जसे उपेंद्र लिमये बोलतात तसा बॉबी देओल बोलत नाही की नाही. तू तशी बन बाजूला. ऐक हिला सांग ॲनिमल मध्ये ते बोललेत म्हणजे त्यांची वाक्य वेगळा प्रकार आहे. ॲनिमल कम्युनिकेटर मला कळतच नाही मुळात. ज्या बायकोला माझ्या मनातलं कळत नाही जिच्या भावाला जगात काय चाललंय हे कळत नाही हे दोघं मिळून अशा माणसाला बोलवणार आहे ज्याला प्राण्यांच्या मनातलं कळतं जो मला हे कळवणार आहे की मला काही नाही कळत. हे काहीच नाही कळत आहे. मी तुम्हाला समजवतो मग तुम्हाला कळेल सगळं. काय नाही अजिबात मला तुझ्या तोंडून काय ऐकायचं नाहीये. ऐका ना बापरे ऐका ना फटके मारीन. काही मला ऐकायचं नाहीये. गेलाय बोका येईल परत. नमस्कार. ए चल रे. ओ सॉरी कोण आपण. मी पम्या गोडबोले ॲनिमल कम्युनिकेटर. मी ह्यांना कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय ना. भाऊजी हे नाही काय ते हे आहेत ते. कसं ओळखू आता याच्यात. अरे हे नाही ते पॉडकास्ट वाले. हले डुले पम्या गोडबोले पॉडकास्ट. नाही प्रताप ह्यांचं घर. हेच त्यांचा बोका काय. त्यांचा बोका हरवल्याचा फोन आला होता. ह्यांचं हे पृथ्वी प्रताप आहेत. मी बोका आहे. मी माझा बोका सांग ना. तिकडे हो सांगतो मी. तू नको तुला त्रास होतो शांत राहा. मी पृथ्वी प्रताप आहे. माझं घर आहे आणि ह्याचा बोका हरवलेला आहे पण हा बोका माझ्या जीवावर जगतो आणि हा बोका माझ्या आयुष्यात या मांजरीमुळे आलाय. आता हा बोका या मांजरीचा भाव का असं नका विचारू कारण तो आहे. इथे बसा. येऊ की येऊ. या मला दिसतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून की तुम्हाला खूप त्रास झालाय. मला तर खूप काळजी वाटते. हो आपण लगेच सुरू करूया. तुमच्या बोक्याचं नाव काय. टुकार. छान नाव आहे. हो मीच ठेवलं थँक्यू. त्याचा एखादा फोटो वगैरे. फोटो दे तुम्हाला फोटो कशाला हवाय त्याचा. आम्ही काय करतो ॲनिमल कम्युनिकेटर जे असतो आम्ही त्या फोटोकडे बघतो आणि त्या प्राण्याशी संवाद साधतो. त्यांच्या मनाशी संवाद साधतो. त्यांच्या भावना समजू थोडक्यात आम्ही त्याच्याशी हितगुज साधतो. इथं बसून गुज साधा ना जरा. वहिनींना खूपच त्रास झालाय का बोका गेल्याचा. मी देते माझं वॉलपेपरच आहे. हे बघ बोक्याचा वॉलपेपर ठेवलायस नवऱ्याचा ठेवतात जनरली. असं कोणी सांगितलंय. कोणी सांगितलं. माझा जीव आहे बोक्यावर म्हणून मी त्याचा ठेवलाय. वहिनी आपण करूया सुरुवात. प्लीज नाही सापडला. 5-6 बोके होते एरियामध्ये. तुमचा बोका सापडला. हो काय म्हणतोय विचारा ना त्याला. अरे
जवळ जवळ मराठी बोलतोय आव आव लावून. थांबा ना तुम्ही जरा थांबा. सांगा माणसाची भाषा आणि बोक्याची भाषा एकत्र येऊन बोला. ते हे मध्ये मध्ये बोलतायत हा. तुम्ही गप्प बसा. गप्प बसा तुम्ही मध्ये बोलू नका मी सांगतो तुम्ही बोला. ते गेला हा. नाही रे मला विश्वासच नाही. नळ लागतोय त्याला. ऐ गं. इथे जवळपास कुठली बाग आहे का? त्या बागेत तो गेलाय. तिथे एका पाण्याच्या टाकीजवळ तो बसलाय. तो नळ त्याला लागतोय. मी त्याला सांगितलं. हो का? ए बाळा जा ना बागेतनं घेऊन ये. त्याला नळ लागतोय. मी पटकन त्याच्यासाठी पिझ्झा गरम करते घेऊन ये. वहिनी तो रुसून गेलाय. कोणावर एक मिनिट थांबा. व्हिडिओ कॉल केला का त्याने? थांबा ना छोटेसे बहीण भाऊ थांबा ना. थांबा जरा. असे अंगावर येत आहेत हे. करा तुम्ही काय करता. कोणावर रुसलाय? थांबा जरा. बोका माराल तुम्ही अशाने. ओय, बघा काय म्हणतोय तो. कोणावर हा. रुसलाय? विचारा त्याला. एक मिनिट. ओ असं आहे. या घरात एक माणूस आहे त्याला त्याचा त्रास होतोय. हा माणूस याचाच त्रास होत असणार रे बघायच्या बोक्याला. माझा त्रास? हो. माझा त्रास? तुमचाच त्रास. आपल्या घरातल्या बोक्याला माझा काय त्रास होणार? या अख्ख्या घरात मी एकटाच देव माणूस आहे त्यामुळे माझा कोणाला त्रास होणार नाही. लक्षात घ्या. नाही त्याचं असं म्हणणं आहे की त्याला तो माणूस त्याच्या नावाने हाक नाही मारत. हा मी टुकारला टुकार नाही म्हणत. मी त्याला बोक्या म्हणतो. नाही त्याचं असं म्हणणं आहे पहिलं अक्षर बो असतो पण तो शब्द बोक्या नाहीये. काय हाक मारता तुम्ही? काय हाक मारता तुम्ही माझ्या बोक्याला? थोबडवीन इथल्या इथे थोबडवीन. बरोबर. माझे नातेवाईक खूपतात ना तुम्हाला. नातेवाईकांना नावं ठेवून झाली आता माझ्या बोक्याला नावं ठेवा. एक मिनिट काय? तो सांगतो की ह्या घरात त्याची काळजी कोण जास्त घेतो ना त्याला अशी हिडीस फिडीस वागणूक दिली जाते म्हणून तो रुसलाय. त्याची सगळ्यात जास्त काळजी ओंक्या घेतो. हा मग तेच आहे. ओंकारला जास्त त्रास होतोय म्हणून तो रुसलाय आणि गेलाय. हा मला इडीस बिडीस वागणूक मिळते घरात. अरे मला वाईट वागणूक मिळते. माझ्या टुकारलाच कळलं बघ. मी तुडवेन तुला ओंक्या. एवढी नाटकं केलीस मी तुडवेन तुला. माझा भाऊ आहे त्याला हात लावायचं नाही. याला हातलाय तो. याला कंटाळूनच गेला असेल तो टुकार. त्याचा पण एक मेंदू गंजलाय. याला हिडीस फिडीस वागणूक देतो म्हणून तो निघून गेलाय. ए नको ए रुखवतात फुकट आलेला जीव. काय चुकीचं वागवलंय रे मी तुला? भाभी जी मैं कल आऊंगी आज नहीं आऊंगी. कामवाली बाईचा व्हॉट्सअप आहे तो. सॉरी आला पटकन ना. ओंकार तुमच्या अशा कुठल्याही इच्छा अपूर्ण आहेत की त्या ह्या माणसाने पूर्ण नाही केल्यात? खूप इच्छा आहे. काय सांगू या माणसाला माझी कदरच नाही. काय करायची रे कदर तुझे? हा तुला विकला ना भंगारात तर बादली पण देणार नाही कोणी. काय करायचं? वाटेल ते बोलताय तुम्ही. माझ्या भावाबद्दल असं काही नाहीये. तुम्हाला सांगते हो माझ्या भावाने ना एक साधी सेकंड हँड कार मागितली. नाही दिली या माणसाने. नाही दिली. काय नाही झालं. गप्प बसा. मांजर कामची. गप्प बसा रा. काय गरज आहे त्याला कारची? हा तुम्हाला सांगतो हा ओंकार नावाचा जो प्रकार आमच्या घरात आहे तो इतका बेकार आहे. खायला कार आणि भुईला भार आहे. त्याला कार काय कारायला द्यायची आईच्या गावात. टुकार पळू नको बोलू नका हो. तुमच्यामुळे माझा बोका पडतोय. कळतंय का तुम्हाला? नका न करू हे घाणेरड्या कविता. नीट बोल. मारू नका. नीट बोल. म्हणजे काय असतं? माझ्यासाठी कार मागवलेली मी. टुकारसाठी मागवलेली कार. त्याला हॉस्पिटलला नेताना सगळे रिक्षावाले बोलतात नाही चाहिए म्हणून मी स्पेशल गाडी मागवली. स्पेशल सिटिंग अरेंजमेंट करणार होतो त्याला अशी. आणि अजून काय हवं होतं काय नाही दिलं. एक मिनिट मी काय सांगतो. हा जो ओंकार नावाचा जो प्रकार आहे टुकार असं सांगतोय की त्याचं लवकरात लवकर लग्न करून द्या. त्याचाच त्याला त्रास होतोय. ओंक्या तू आपल्या टुकारला असा काय त्रास दिलायस की त्यालाही असं वाटतंय तुझं लवकर लग्न व्हावं? ओंक्या मी काय नाही त्रास दिलाय. 200% सांगतो रसिका. हा
ओंकार तो टुकार जेव्हा मांजरींशी बोलत होता तेव्हा नक्की त्रास देत असणार. नाही नक्की त्रास देत असणार, उगाच नाही वैतागला तो. माझ्या डोळ्यात बघून सांगा, मी त्रास देणारा मुलगा वाटतो तुम्हाला? हे नाही शिकलोय मी, हे एवढंच शिकलोय आता. बरोबर, जमणार पण नाही तुम्हाला. ते जे अॅनिमल कम्युनिकेटर आहेत ना, ते सुद्धा ना अशा सेन्सिटिव्ह प्राण्यांच्याच मनातलं ओळखतात. तुझ्यासारख्या उत्क्रांतीत पळून आलेल्या माकडांच्या मनातलं नाही ओळखू शकत ते. माकड आहे? हो, तू माकड पण नाही, तू कृमी आहेस, तू कीटक आहेस, तू बांडगुळ आहेस जे माझ्या जीवावर जग. तू कुत्र्याच्या पाठीवर काय असतं? गोचिड. ते आहेस. कसं बोल? तू गोचिड आहेस. म्हणजे तुम्ही कुत्रात भाऊजी? आहे मी कुत्रा, मी आहे कुत्रा. 24 तास प्रामाणिकपणे आपल्या घराचं रक्षण करणारा कुत्रा आहे मी. आहे आणि मी पण कुत्री आहे, पावेरियन कुत्री. अचानक रक्त मेंदू पर्यंत जाणं बंद झालंय का ग तुझं? कुठेही का बोलायचं असतं तुला? मी पण तुमची बायको आहे, मग आपण त्याला आवडत नाही. काय आवडत नाहीये त्याला? चिडलाय. काय चिडलाय? काय तो सांगतो ओंकारचं लवकरात लवकर लग्न. तो सांगतोय माझ्यासाठी सनई वाजवतोय तो. परत वाजव ना परत. ऐका, एक ओंक्याचा ना आपण लग्न लावून देऊया ना, आणि त्याला एक कार पण घेऊन देऊया, म्हणजे माझं टुकार परत येईल. प्लीज 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 भाऊजी, माझ्या हात पडतो. इकडे काय तू पम्या डोलगे काय? गोडबोले इकडे डोलगे का? काय बोल? ह्याला ऐकायचं की काय? नको रडू बाळा. मी विचारतो तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हो, फी किती आहे तुमची? 5,000 रुपये. तो देणार आहे? नाही. तुमचे पैसे मी देईन. तो तुम्हाला पैसे देऊच शकत नाही कारण त्याच्या खिशात छदाम नाहीये. परवा त्याला बँकेतनं फोन आला होता की त्याने जेवढे पैसे बँकेत ठेवलेत ते पैसे तो खिशातही ठेवू शकतो, इतका कफल्लक आहे. तुम्ही दळिंद्री हा शब्द ऐकलाय? याच्यानंतर तो शब्द जन्माला आला. इतका दळभद्री आहे हा. जर तुम्हाला फी हवी असेल तर याच्या पुढे बोका जे काही बोलेल ते माझ्या मनातलं बोलेल. बोला. टुकारचा दुसरा फोटो आहे का आपल्याकडे? आहे ना, हे बघा. तो हा जरा ब्लर आहे, तो दुसरा असेल तर मी जरा अजून. माझ्याकडे खूप आहेत, मी खूप फोटो काढते बघा. कशाला बघू? इंटेन्स बोलतोय तो. गुड गुड. अरे बापरे, काय म्हणतो? हो का? हो हो. आता कसं करा? बापरे, काय बोलतोय तो? बोल्ड स्टेटमेंट आहे खूप. तो बोलतोय ओंकार मला फसवतो. हो, हे बोलतोय ओंकार मला फसवतो. बापरे, ओंक्या काय फसवलंस तू त्याला? खरं सांग मला. ओंक्या आमच्या टुकारला फसवलंस ओंक्या? अरे मी काय नाही काय केलंस मला खरं सांग. मी काल फक्त मला भूक लागलेली म्हणून त्याला म्हटलं ती बघ मांजर. त्यांनी बघितलं, मी एक बिस्किट घेतलं आणि खाल्लं. एवढंच. सगळं सांगतोस तू? एवढंच नाही, तो हे पण सांगतोय की टुकारने मारलेले हो का? टुकारने मारलेले उंदीर ओंकार महानगरपालिकेला विकतो 20 रुपये पर शेपटी. आणि एवढंच नाही, ओंकार टुकारला सांगतो की चालत्या गाडी समोर जाऊन मेलेल्याची ऍक्टिंग कर आणि मग त्या गाडीवाल्याकडून पैसे घेतो, त्यातले 10 रुपये पण टुकारला ओंकार देत नाही. ओंक्या? रसिका? थांबा जरा, मला बोलू दे. मी थांबलो बाबा. ओंक्या, ही पद्धत झाली वागायची? बिझनेस पार्टनर आहे ना तो तुझा, त्याला असं वागवशील, त्याला फसवशील तू? हे बावळट, तो टुकारला नाही फसवतोय, टुकारला सोबत घेऊन लोकांना फसवतोय. अरे तू असं करतोस? काय काय झालं? थोडक्यात काय? हो, सांगतो. टुकारचं असं म्हणणं आहे की तो हे सगळं का सांगत होता ह्याचं लग्न करून द्यायला, म्हणजे लग्न झाल्यावर हा बाहेर जाईल आणि मग तो आनंदाने आत येईल. थोडक्यात काय, त्याला ह्याचा त्रास झालाय म्हणून तो निघून गेला. अरे देवा, रसिका तुझा भाऊ आता कुत्र्या मांजरांनाही त्रास द्यायला लागलाय ग. बापरे, आता टुकारला कसं घरी आणायचं? ओंकार घरात असताना तो मी थांबा, हो जरा थांबा. ओंक्या, तू खूप चुकीचं वागलास. बॅग भर आणि निघ. आई बाबांकडे जाऊन राहत. ताई ताई, तू ह्याचं कुठे ऐकतेस? अरे अॅनिमल कम्युनिकेटर आहे, तूच बोलवलंस त्याला. येडे, गोडबोले गोडबोले. माझा मित्र आहेस ना? मग काय बोलला? तू माझा मित्र आहेस. माझा मित्र आहेस. तुम्ही मागे कशाला आलात? मागे कशाला म्हणजे मला माहिती होतं हे काय चाललंय. मला ह्याचं ना गौड बंगाल लगेच कळतं. याचा मित्र आहे हा. बघितलं, मिळून फसवतायत आपल्याला. छान, मला वाटलंच तरी ही कुठली भाषा आहे ॲनिमल कम्युनिकेटर्सची? हा,
फ्रॉड आहे का फ्रॉड आहे मला माहिती आहे. ते जे असतात ना प्राण्यांशी संवाद साधणारे ते पण अजून असा दावा करत नाहीत की आम्ही संवाद साधतोच. ते म्हणतात आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हा म्हणे त्याला सगळं कळतंय फोटो बघून. का रे दोघच्या दोघं आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं नाही तर तुडवीन. मी जातो माझा पाऊच घेतो फक्त तेवढं. निघा तडक निघा. जातो. आय एम सॉरी जातो मी. रसिका जर तुला टुकार या घरात हवा असेल तर बघ बाबा ओंकारला आपल्याला काढ. ओंक्या आत्ताच्या आत्ता बॅग उचल आणि निघ या घरात. आत्ताच्या आत्ता निघ. हे पटकन बॅग चल निघ. आई असं वागतेस तू माझ्याशी, असं वागतेस. ए ओंक्या हे काय आहे हातात? माझी बॅग आहे. अरे हा काय दळभद्री माणूस आहे. ही काय बॅग आहे ह्याची? ताई मला पिझ्झा गरम करून दे ना, वाटेत मला खायला मिळेल. ओ रे बाळा लगेच आणते हो गं. आणि सिलेंडर मागे ना प्लास्टिकची पिशवी आहे ती पण आण. हा. एक मिनिट प्लास्टिकची पिशवी कशाला? त्याच्यात 5 शेपट्या आहेत उंदरांच्या, त्या तरी विकतो. निघ रे. काय करू? माझी चप्पल ठेव. व्हेरी वेल परफॉर्म. मस्तच. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. सोनी लिव्ह वरतीच एक वेब सिरीज आहे पेट पुराण, त्याची मला खूप आठवण झाली. माझी आहे म्हणून नाही, पण अशा विषयांवरती खूप कमी भाष्य होतं किंवा कमी लिहिलं जातं, बोललं जातं, वाचलं जातं. तर हा विषय आगळा वेगळा विषय इथे इन्क्लूड केला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पम्या, ह्या आवाजाचा खऱ्या आयुष्यात काय काय उपयोग करतोस हे मला नंतर नक्की सांग. की आवाज काढत होतास. आणि राऊत, तुला जी विशेषणं दिली जातात प्रहसनात, तसा तू दिसतोस, वागतोस आणि तसाच आहेस असं वाटतं. म्हणजे तू कॅरेक्टर मध्ये पूर्ण उतरतोस. मजा आली, वेगळी कॉन्सेप्ट होती आणि सादर पण छान केलं. वा वा वा. मंडळी, गावाकडच्या उत्पन्नातील वाटा मागण्यासाठी आलाय एक शहरातला भाऊ. या भावांच्या संभाषणातून आपल्याला हास्याचा वाटा मात्र नक्कीच मिळेल. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. तो कच्चो अडीक लावलेले आंबे हिंकाळू नको, चांगलो बरोबर दे. आहे एक खाऊ काय आंबो? तो मुटको बघितलंस पाटीत घालतलंय. पिकले की वाट पाडतलंय, सांगितलं नाही का? डोक्यात शिरणार नाही तुझ्या. ए बाबा कुर्ल्या, ए कुर्ल्या. हा मी बघते. हे रसिका आवर काय करताय? हे लपवून ठेव. काय करताय बघताय काय? लवकर लपव. पण झाला काय झाला? बाबू इलो मुंबईसून. काय बाबू का कैलेत? अरे बाबू का कैले आहे? बाबू काका. अरे ना असा बाबू काका इले. हे सगळे आंबे बघितलं तर काय करशील? वाटो देऊचं लागत बाबू काका. लप. पण असं अचानक कसं काय इलो बाबू? काय माहिती, माका पण नाही माहिती, कळवलं नाही काय नाही. बघतास काय? लपव ना. आहे सर लपव. सगळ्या आधी लपव. टाका काय दाखवू नका आधी सांग. चादर घाला तेडे. कुर्ल्या बाबा, आंबा केवढा झाला आपला यंदा? लय झालो आंबा. हेच बोलायचं नाही. अर्थ किती आहे? हेच बोलायचं नाही, कळलं? हे सांगायचं नाही तर काय आपण लपवतो. हा तोंडावर पाडत आपका. हा हेच सांगायचं नाही बाबू काका, कळलं? ठीक आहे बापू, मी काय बोलणार नाही. पण काका येईल ना की त्याला मी सांगणार आहे माका मुंबईत घेऊन चला, माका डॉक्टर बनूचा बाप्पानू. डॉक्टर बनूचा ना? ओके काय जास्त बोलायचं ना, आपण लपून ठेवायचा. होय, डॉक्टर लपून ठेवतात, सगळा उघडा नाही सांगत. काका सांग, तू काय इंजेक्शन देता तेव्हा डॉक्टर काय बोलता? झाला आहे ना? झालेला असता नाही नंतर टोचता ना. होय, तसाच आहे ते. नुसता झाला बोलायचा. जेवढा कमी बोलशील तेवढा लवकर डॉक्टर होशील, कळलं? जा चल. तू बाबू कधी पण इलो बाबू. दादा. अरे माझं भाऊ इलो. दादा. माझं भाऊ इलो. लपवलंस ना? ए बाबू, माझा भाऊ रे. भाऊ असे असं घेऊ शिवाली. असं नाही गो, पाया कशात पडत बरी असं. अरे असू दे बरं. पाया कशात पडू बरं असच ना. बरं काय अचानक? हो जरा अचानक. बस हळूच बस. हा अचानक कसा काय कळवलं नाहीस काय नाही? वा भाव इलो मुंबईतून. भावलो रे भाऊ, भावलो ना. काय रे भाऊ, काय खात पीत नाहीस?
काय गो शिवाली वहिनी. नवऱ्यात काय जेव घाल नसताय काय की एवढं बारीक झालं नाही हो घालते देते ना जेवायला. चाय घ्यायलास काका अरे गुरल्या काका कसे आहेत मी मस्त तू कसा आहेस हे बघा तुमच्यासारखी स्टाईल गेले मुंबईची शेम नाही नाही चांगली वाटते वाडीतले सगळे बोलतात मी काकांवरच गेलोय बरोबर खरं काकानू हा. या टायमाला मुंबईत घेऊन जायला ना माका हा जाईन ना मागल्या टायमाला तुम्ही फसवून गेलात दोघं पण नाही मला यायचंय मुंबईत मला डॉक्टर बनवचं आहे ना काकानू घेऊन जावा ना एकदा नाही सगळं आता तू किती वेळा आहेस मला सांग 9वीची परीक्षा दिली मग पहिल्या 10वी हो 12वी हो मग सीईटी दे मग डॉक्टर होणार ना मग तुला जातो मुंबईला घेऊन हो मग हे घेऊन जा ना हा. अहो पण आता 2 महिने सुट्टी गावली आहे शाळेला माका थोडस 2 महिन्याचं डॉक्टर तरी करा ना मुंबईत नेऊन दादा याला थोडासा डॉक्टरला पण दाखव ना जरा याला जा का? तुझा मग भाऊ धरून दमून गेलो, तुझा काय झाला असू द्या हो. तस काय जा काहीतरी चाय बीट नाही 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 नाही, नाही काय ठेवते पण मी काय म्हणते पोरग एकदा घेऊन जा सारखं आपलं बोलत नाही, असता नाही. काकाकडे जाऊ काकाकडे जा घेऊन जा एकदा त्या वहिनी 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 मी काय म्हणतो आपण चहा नाश्ता करूया पण आता जरा कोकणात आलोय तर येताना बघितलं मस्तपैकी हिरवीगार सगळी झाडं झालेत आंबे काजू सगळे लागले तर मी म्हणतो डायरेक्ट आपण आंबाच खायला सुरुवात करूया ना खाऊया भाऊजी मी इतक्या एकदम आशेने मस्तपैकी आले ना जरा आंबा खायचाय मला 2-4 आंबे एकदम खाल्ले ना तर मग भाऊजी भाऊजी दादा वहिनी दादा वहिनी काय झालं वहिनी काय झालं वहिनी काय होत वहिनी दादा काय झालं वहिनी म्हणजे पाणी सुटलंय की नाही? वहिनी काय बाबू आपलो आंबो गेलो आंबो गेलो आपलो कोण गेलो आंबो आंबा गेला म्हणजे थांब दादा काय झालं नेमकं मला सांग ना काय झालं प्रॉब्लेम भाऊ देते नको आता काय विचारू भाऊ झालं गेलं सोडून दे चल तू भाऊ अंदर आतमध्ये चल 2 दिवस गप राहू काय बोलू नको नाही नाही दादा थांब तू बस तू प्लीज बस नाही 2 दिवस काय तू आताच काय झालं मला जरा प्लीज सांग म्हणजे नेमकं मला कळत नाही म्हणजे आंबा काय सांगू तुका भाऊ तुझा विश्वास नाही बसणार सांगितलंय तर पण तू सांग तर आंबा गेला म्हणजे नेमकं काय झालं आंबो गेलो बाबू आपलं आंबो नाही राहुलो काय यंदा काय आंबा एक नुसता तोंडाक लावू पण आंबा नाही नाहीच म्हणजे मी आत्ताच येताना नाना शिवलकरचा टेम्पो बघितला तो जवळजवळ खूप आंबे घेऊन चालला होता वाशिम आपल्या इथून गेला भरलेला अहो ते नानाचे आंबे आपले नाही आपल्या झाडाला यंदा आंबाच नाही पण त्याच्याने आपली बाग जवळजवळच आहे ना हा तसं नाही आता त्याच्या बागेत लागले आंबे आपल्या झाडाला आंबेच नाही लागले. नाही आंबेच नाही काय झालं गावात नमन इला होता नमन इला होता गावात तर काय दरवर्षी मी हे करतोय ना नमनात रावण करतोय रावण हा माझं रावण लय फेमस हो भाऊजी मी म्हणजे गावागावातून माझी नि जटायूची फायटिंग बघून घेतात लोक हो भाऊजी मी तुम्हाला बोलले मला बोलवा एकदा मला बघायचं मला आवडतं हे सगळं तुम्ही काय बोलवत नाही मला हे घेऊन पण येत नाही काय रे बोल का नाही आणत का पुढच्या वेळी घेऊन या चल आता अरे जाऊ दे बाबू विषय, पोरी चला. आवडत ती का घेऊन ये जा चला, गावाकडे चला, आता आपण जाऊ देते चला. पुढच्या घेऊन ये थांब, हो थांब, थांब. चालेल चला दादा दादा आपण बोलूया ते सगळं करूया पण मला सांग आंब्याचं काय झालं याहू. तेच सांगते तुझं काहीतरी मध्येच काढलं ये तेच नका सांगते. एवढी चाय घेतालास काय चाय पी वहिनी आपण सगळं नंतर घेऊया जरा आंब्याचं काय झालं ते एकदा कळलं ना की काय झालंय ते नमन आलं होतं तर पार्सेकर बोलला की बाबा खांडेकरा यंदा पण रावण तूच करशील ना माझं काय झालंय की गेल्या वर्षीपासून ना गुडघे लय दुखतात करा करा वाचतात करा करा म्हणजे करा 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 एवढे वास काय करूकच होत नाही काय म्हणजे कायच नाही म्हणजे काय झालं गेल्या वर्षी तो जटायूची माझी म्हणजे जटायूची रावणाची फायटिंग लय जोरात असते. नमन मध्ये नमना. हो. तर काय झाला तुम्ही जो फायटिंग करताना बसलंय हा. ते उठूकच व्हाय नाही मका नाही 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 नाही. झालाय काय रावणाने जटायूचे पंख कापला हो हो पण हैसर जटायूने जी तलवार मारली आहे खांदा तर एवढा जाता वर त्याच्यावरती जातच नाही नाही. काय काय उपयोगाच नाही तर यावरच जातो डॉक्टरला दाखवलंच ना तू दाखवलंय आता काय ना आता बरा तू किती काळजी करता माझा बाबू नाही, ती- चल चाय पिऊ आता चल. दादा ते आंब्याचं नाही कळलं पण ताच सांगते तुझं आपल्या मध्ये मध्ये काय काय चालू आहे खांदा बिंद्याचा विचारतं तर झाला असा नमन चालू होता तर आता मी नाही म्हटल्यावर संख्या पावसकरण केला ना माझा रावणाचा काम. तर मी आपलं ते करत होतंय ते पोरंग दाखवत होतंय काय रावण कसा करता जटायू कसा करता तर संख्या पावसकर माका बोललो पशा दादा तुझ्या बागेवर ढगफुटी झाली ढगफुटी झाली बोलले मी ऐकलं मी जो पळत सुटलंय
तरी पण गुडघ्यात म्हणजे जमतच आहे तरी पण आपला पळत सुटलाय गेलंय तर बघितलं तर काय आपल्या बागेवर एवढं मोठं ढग चिरल्यासारखा नुसता बदा बदा पाणी होत होतं फक्त आपल्या बागेवर ढगपुटी झाली माहितीये आणि एवढ्या बदा पाणी गडी मी नानाच्या बागेत मी उभा राहत होतो ही आपली बाग ही नानाची बाग मी हित्तो उभा आहे तरी पण एक थेंब माझ्या अंगावर नाही फक्त आपल्या बागेवर ढगपुटी आता पण फक्त आपल्या बागेवर ढगपुटी झाली हे पटत नाही रे दादा माझा पण विश्वास नाही बाबा कसं म्हणजे कसं होतं विश्वास बसणारच नाही ना अरे लोकांचा पण बसत नव्हतं दुसऱ्या दिवशी पेपरात फोटो येईल माझो असो आणि त्यांच्या बाजूक बी अशी तेव्हा लोकांचा विश्वास बसलो माहितीये तू नाही वाचलंस नाही दादा मला नाही आपल्याकडे तुका काय करू जा गावात काय चाललंय तुका काय पडलीच नाही ना दादा हा मरता राबतात आहे सर तुका काय पडलीच नाही त्याची एक फोन करून तरी चौकशी नाही वहिनी तसं नाही कामातच असतो तुम्ही गप्प बसून हो काय झालं म्हणजे तर मुंबईला ढगपुटी होऊ शकते तर गावात नाही होऊ शकत का मी कोकणातला आहे मला माहितीये कोकणात ढगपुटी नाही हो दादा बोलतो आहे तो ते नाही प्रेडिक्ट करू शकत आपण हुशारा पोरगी बाबू आहे ती पोरगी हुशारा चांगली जाऊ शोधून पण तुला कळलं काय एवढ्या सगळ्यामध्ये त्या आंब्याचं काय झालं ते कळतच नाही म्हणजे ते सांगितलं ना तुका बदा बदा पाणी सगळं ढगपुटी त्याच्यावर झाले आंबे पडले एक आंब तोंडाक लागू आंबा नाही मिळाला का आंबा खाणार आंबा मी एक फोड घेऊ घेवा छान दिसतोय दादा थांब हा आंबा कुठला असं काय करतोय रमेश अरे वाडीत आजूबाजूवाल्यांची झाडं असतात आंब्याची त्यांनी दिला असेल आंबा छान आहे बाय माझे बाबू काय पोरगी शोधून आणलं एक नंबर पोरगी तो आंबो शेजारच्यांनी दिलो हाय तो कुर्ले आपलं मग आंबो करत वाडीभर फिरत राहता आंबो मग शेजारचे पाजारचे आणून देतात ना त्यातलंच एक आंब घे बाबा घे तोंडाक लावा आंबो इलोस तर गावात का ओ काकानू मी आता तुमका आंबा दिला ना माका मुंबईत घेऊन जावा ना आता तुला नेलं असतं पण आता नाही जमणार माझा ऑलरेडी पोपट झालाय दादा तू जे सांगितलेस ना आंबे नाहीत आपले मी माझ्या बॉसला सांगितलं की तुला गावावर नाही येताना माझ्याकडून माझ्या घरचे आंबे घेऊन येतो आता मी काय सांगू त्याला काय होतं संग्या भावस्करला पैसे दे 2 पेटी देईल तुला अरे आपल्या घरातले आंबे त्याला पाहिजेत ना मी जर दुसऱ्या घरातले आंबे दिले त्याला गिल्ट येईल ना मला कळेल मी माझ्या बॉसला फसवतोय कोईवर छापो हा बाबूचो आंबो कोईवर छापो त्यांना काय कळता उगाच आपला काय पण नाही एखाद्याला फसवणं चल तू आज चल बाबा सोडून दे विषय चल तिकडे काय एवढी चाय टाकते चालेल मला पहिल्या आधी हे क्लिअर करू दे की आंबे नाहीत ठीक आहे काजू तरी झाले असतील ना ते काजू तरी आम्हाला खायला मिळतील बरोबर बोलला रमेश मी एवढी एक्साइटेड झाले ना ते काजू बघायला कसे लागतात म्हणजे ते वरती ऍपल असतं त्याला काजू लागतात कसे लागतात बाय गॉड काकू तुम्ही म्हणजे ना ते काय असतं माहितीये हा असो बॉन्ड असतो बॉन्ड हा त्याच्या खाली जेम्स असतो कुर्ल्या तुझा पण विनोद बाटलीतच आहे काय अजून माझ्या विनोदात पिला असं असतो बॉन्ड खाली काजू असतो ऍपल नाही ऍपल आहे बॉन्ड ओके छान ना चला चल आता चाय करू काय हो चाय तर हवी थांबा सगळं दादा काजूचं काय आता देवा काजू देवा अरे बाबू इलो मुंबईवर ना काजू देवा काजू मागता देवा दादा काजू कुणाकडे मागतोयस तू भाऊ ज्याने नेला त्यांच्याकडे मागतोय कुणी नेलंय जाऊ देवा तुका सांगितलं तुझा विश्वास ना बसणार चल तू आत दादा मला ऐकायचंय काय झालंय सांग काजूच आता काय झालं ते सांग ते आपल्या गावात जाकडी इलो ना जाकडी हा लेग स्पिन नाही रे मला जाकडी झाला असा की ते जाकडीत पुन्हा त्यांनी बोलवलं ना माका नाचूक तर मी म्हटलं बाबा माझे गुडघे दुखतात माका काय होत नाही तर माझ्या बदली संख्या पावसकर नाचूक गेलो संख्या पावसकर बोललो की पशा दादा झालंय काय गावात माकडांची टोळी इली आणि थोडं 35 माकडा त्या माकडांनी काय केलं आपल्या गावची ती दारूभट्टी आहे ना
त्याच्यावरचा अख्खाच्या अख्खा दारूचा पिंप उचलून घेऊन गेले संजय नकाशाच्या अंगणात. आणि आपली माणसं बसतात ना तसे सगळे आपलं गोल करून पिऊक बसले माहितीये. आणि साधा सुद्धा नाही होय तर असं ओंजळीने घे पी दारू, ओंजळीने घे पी दारू असली त्याच्यात एक शाना माकड होता. काय तो पिता पिता बोलला बाबा चकना कुठं आहे. एक माकड बोलला बाबा चकना कुठे आहे. बोलू शकतात, पूर्वजच आहेत ते आपले. बोलला तो चकना चकना असं बोलला तो. शपथ बोलला तो. हा मग सगळे थैसून गेले आपल्या बागेत. सगळी काजी तोडून नेला नाही. सगळी काजी असू द्यावं. एक काजी ठेवली नाही. आणि त्या माकडांमध्ये ना 4 जण न पिणारे होते. आपल्या माणसांमध्ये कसे आहेत न पिणारे चकना जास्त संपवतात. त्या चौघांनी जास्त काजी खाल्ले. चकना म्हणून काजीने एक काजी नाही माहितीये तुला. दादा सॉरी पण माकडांनी चकना म्हणून काजू नेले हे गोष्टच पटत नाही मला. मी बोललो होतो तुका नाही पटणार बा. पटण्यासारखंच नाहीये दादा. आल्यापासून तू काही सांगतोयस. बाबू हाय ते खरं सांगितलं. चल तू चल काकानो, बोल. तुमका काजी आहेत ना हे घ्यावा. नाही त्याला काय बघू नका, त्याकडे बघू नका. हे कुठले काजू दादा. तू बोललास काजू नाही आहेत, मग याच्या खिशात काजू कुठून आले. शिवाली काय सुचता या कुर्ल्यात काय खाण्याशिवाय सुचना नाही. आता काय बोलू तुमका बाबू. हाय तो आमचं बाबू काजी होय करत राहता. त्या काय माकडाची गोष्ट माहिती आहे ना, टोपीवाल्या माकडाची. टोपीवाल्या माकडाची तुमका माहित नाही बाबू. मला माहिती पण त्याचा इथे काय संबंध आहे. याने काय केल्यान हे दगडी घेतल्यात नि माकडांवर मारल्यात आणि माकडांनी झाडावरचे काजी घेतल्यात नि त्याच्यावर मारल्यात. असे करून हैते काजी त्या का गावले. काय रे मेले बोल. वहिनी सॉरी पण हे अजिबात न पटण्यासारखं आहे. करा म्हणजे मला पण नाही पटला आता. पण आता नाहीच आहेत तर एवढंच आहेत तर मग आता मग काय बोलायचं आता सांगा. हो काकानो मी बॅग भरायला घेऊ काय मुंबईला यायला. अजिबात घेऊ नकोस. काही गरज नाही बॅग भरण्याची. असे काय करते काकानो. मला मुंबईला घेऊन जावा ना. मला डॉक्टर बनू जाणार. अरे कसं कशाला नेऊ मी तुला. इथे माझा येऊनच मूड ऑफ झालाय ऑलरेडी. काका अरे काय ठरवलं होतं 2 दिवस सुट्टीला येईन कोकणामध्ये मस्तपैकी बसेन घरचा वारा खाईन बाजूचा निसर्ग एन्जॉय करेन आंबा खाईन काजू खाईन. तर त्यातलं काहीच नाहीये. आंबा गेला काजू गेला सगळं सांगताय तुम्ही. काय बॅग वगैरे भरायची नाही अजिबात. मला घेऊन जावा ना एकदा तरी मुंबईत. नाही नेणार नाही नेणार नाही नेणार. कशाला नाही घेऊन येणार. तुला आंबे आहेत ना मी देते तुमका आंबे. कुठून देणार. आंबे आहेत हे बघा. हे काय इथे आंबे आहेत हे घ्या. माग मुंबईत घेऊन जावा. हे घ्या काकू आंबे घ्या. ओ बाय जमिनीत ना आंबे इले. हैसून इले घे बाय माझ्या कधीपासून जमिनीतून आंबे आलेत. माय गॉड. ए मठ्ठ ते बटाटे नाहीत आंबे आहेत. झाडा लागतात ते वरती. हे दादा काय आहे. काय आहे याचा अर्थ काय. मागा काय विचारतस काय आहे. ओरडतोस माझ्यावरच. नाही मी सांगते. अरे भावात लागतं ऐक मध्ये. आपले नाही आहेत ते संख्या पावसकरचे शपथ. संख्याचे आहेत ना. संख्याचे आहेत. बरं ठीक आहे मी संख्याला फोन करतो मग सगळे आंबे घेऊन जातो. काय संख्याला फोन करतो ना. असं कसा घेऊन जातो. आणि सगळे काय सगळे घेऊन सगळे घेऊन जातो. सगळे कसे घेऊन जाणार. माझ्या वाट्याचं काय. काय बोललास तू. वाटा ना. हेच ऐकायचं होतं मला. ज्या अर्थी तू वाटा बोललास ना त्या अर्थी हे आपल्याच बागेतले आंबे आहेत दादा बरोबर ना. त्याशिवाय तू वाटा मागणार नाही. नाही दादा आता काही बोलू नकोस. संख्या पावसकरने मला केव्हाच सांगितलं की आपल्या बागेमध्ये 50 पेटी आंबे आलेत आणि ते तो वाशी मार्केटला विकायला गेलाय. ऐकल्यानंतर मला आनंद झाला रे की माझ्या बागेमध्ये 50 पेटी आंबा आलाय. पण नंतर मी विचार केला की माझ्या दादाने मला 1 पण पेटी दिलेली आहे. मला 2 दिवस झोप लागलेली नाही माहितीये. म्हटलं दादाचं काय गैरसमज झाला माझ्याबद्दल. मी हिला म्हटलं झोप लागे ना विचार करतोय उत्तरच सापडे ना. हिला म्हटलं चल आपण लगेच गावाला जाऊया. गावाला आलो तुला फोन नाही केला. म्हटलं डायरेक्ट जाऊन बघूया नेमकं चालू काय. दादा मी आंब्यासाठी नाही आलो. मी काजूसाठी नाही आलो. मी तुझ्यासाठी आलो दादा. तुला वाटत असेल मी मुंबईत राहतो तुला 2-4 पैसे पाठवले म्हणून त्याच्यामुळे तुझ्या प्रॉपर्टीवर इथं हक्क मागतोय त्याच्या मोबदल्यात आंब्याची पेटी मागतोय. तसं नाही आहे दादा. आंबे मुंबईला पण मिळतात दादा. महाबळेश्वरचे आंबे रत्नागिरीचे म्हणून विकतात तिकडे आम्ही खातो. पण मला गावचा आंबा का पाहिजे होता. ज्या बागेत ज्या झाडावर आपण दोघं खेळलो ना तो आंबा घरी खाताना ना एक आठवण येते रे घरची.
मुंबईत बसून आपल्या घरचे आंबे खाणं ना एक वेगळा आनंद देतं रे. त्याच्यात प्रॉपर्टी आणि हे काय नाही आहे. तुझ्या मनात जर असं काय असेल ना तर प्लीज पुसून टाक. मी आंबे न्यायला आलोच नाहीये. मी तुझ्या मनातला गैरसमज दूर करायला आलोय. तुझ्या मनात जर तसं काय असेल ना दादा तर तू प्लीज ते मनातनं काढून टाक. तसं नाही बाबा, बस बस तसं नाही. शांत नाही, मी शांतच झालोय. शाळेचं पाणी आणू? आपल्याकडे नाही लागले, त्या माकडाने शाळाच्या झाडावर पण ते चढले, नारळ पण त्यात. ऐक ना, अरे खरंच गेले. ए बाबू, अरे आपलं संख्येचे नारळ आहेत बाबू. क्या बात, क्या बात, क्या बात. एकदम बहारदार परफॉर्मन्स, खूप मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाददा, मला पुन्हा एकदा मोठे गोस्वामी या जोडीचं कौतुक करावं असं वाटतं पुन्हा एकदा. कारण कन्सिस्टंटली गेली कित्येक वर्ष ते या फॉर्मॅटमध्ये काम करतायत. त्याच्यानंतर त्यांनी गुलकंदसारखा एक अत्यंत गोड असा सिनेमा बनवला आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा ते या फॉर्मॅटवरती काम करायला लागले तेव्हा त्यांच्या कास्टिंगमधला सरप्राईज एलिमेंट आत्तासुद्धा कायम आहे आणि तो इथेच पुढेही कायम राहणार. जशा पद्धतीने त्यांनी सई सम्याचं कास्टिंग करून किंवा माझं आणि ईशाचं कास्टिंग करून एक सरप्राईज एलिमेंट दिलं, तेच एलिमेंट मला आत्ता या स्क्रिप्टमध्ये दिसतं की बने आणि पशा बाप मुलगा असं मला कधी दिसलं नाही. किंवा प्रसाद आणि श्रमेश एकमेकांच्या समोर उभे टाकलेत असे जुगलबंदीसारखे, असंही मला पाहिल्याच आठवत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे मला ती फार गंमत वाटते या स्क्रिप्टमधली की वेगळी माणसं समोर आली आहेत आणि त्यामुळे दणकेबाज आणि आंब्यासारखाच गोड परफॉर्मन्स झालेला आहे. आता भावाभावांमध्ये आंबा आला की एकमेकांना पायरी दाखवणं अनिवार्य आहे. त्यामुळे मजा आली. बहारदार. सई, आंब्यासारखाच गोड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की करंट ह्याच्यामध्ये काय चाललंय आजूबाजूला किंवा काय जगात चाललंय किंवा काय वातावरण आहे ह्याचं ज्ञान आणि ते ज्ञान इथे पण थोडं इन्कॉर्पोरेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्यांनी रिलेटेबिलिटी वाढते आणि हे आपण हमखास सतत करत असतो. मजा आली. तुमचं प्रहसन बघून मला लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी, त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझा सांगलीवरून असलेला मुंबईचा प्रवास हे सगळं आठवलं आणि या निमित्ताने मला तुम्ही त्या वेळेत रमवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. वा वा वा. मंडळी, या हास्य कथा अशाच बहरत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. तर मंडळी, या दमदार सुरुवातीनंतर आपण देखील मनोरंजनाच्या डेटवर जाऊया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सहलीला निघाली कोहली फॅमिली. चला बघूया त्यांची काय काय तयारी झाली, काय काय राहिली. वाजत गाजत मंचावर येते कोहली फॅमिली. हॅलो, MHJ टूर्स. पाठवा. होय. हां. ओके लवकर पाठवा. नमस्कार. वेलकम टू MHJ टूर्स. नमस्कार. बोला. काय सेवा करू शकतो मी तुमची? स्वारगेटची टूर प्लॅन करायची होती मला. स्वारगेट? हा. स्वारगेटला टूर नाही प्लॅन होत. नाही, स्वारगेट जवळ ST पकडा आणि जा, एवढं सोपं आहे ते. टूर नाही प्लॅन होत त्याची. नाही, पण मी असं ऐकलंय की तुम्ही कुठे जायचं विचारलं गेलं की सांगता की तिथे पोहोचवतो आम्ही म्हणून, असं हे पण लिहिलंय. बरोबर आहे पण स्वारगेट जवळ आहे. स्वारगेट म्हटलं की येतं, जवळ आहे ते. मग तुम्ही ऐका, आणि जर घाटात ट्रॅफिक लागलं तर स्वारगेट एवढाच वेळ लागतो. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, जवळ आहे. त्याच्यात टूर आम्ही काय हॉलिडे प्लॅन करतो आम्ही. मी हॉलिडेवरच चाललोय मी. मला 1 महिना राहायचंय तिथे. नाही, ते सगळं ठीक आहे पण स्वारगेटची टूर प्लॅन नाही होत, एवढंच तुम्हाला सांगतोय. सगळी टूर फसली माझी आता. काय तुम्ही पण. स्वारगेटची टूर नसते रे बाळा.
स्वारगेटची टूर, चला स्वारगेटला जाऊया 1.5 महिना, असं नसतं. स्वारगेट एवढंच आहे ते. ऐका ना मग. वाकड नाक्यापर्यंत सोडा ना मला, पुढे ऑटोने जाईन मी. अरे नाही, आम्ही नाही करू शकत. तू जा जा बाळा, घे घे. सोडा ना मला, नाही, जायचं नाही, आता 1 महिन्यासाठी. थांब थांब थांब, आता कस्टमर येतात. थांब थांब, तू जा 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 जा, बी कम्फर्टेबल. येस येस येस, बसा बसा. येस, स्वागत आहे तुमचं MHJ टूर्स मध्ये. काय सेवा करू शकतो मी तुमची? आम्हाला पिकनिकला जायचंय, वाशिम सहल करायची आणि आम्हाला जायचं तिकडे सगळ्यांना फिरायला जायचं. थांबा थांबा, लेट्स गो टू द पिकनिक. येस, आय कॅन अंडरस्टँड तुमची खूप उत्साह, मला कळू शकतो उत्साह. पण असे सगळे ओव्हरलॅप केले डायलॉग्स तर 1.5-2 मिनिटात सगळे डायलॉग संपतील स्किट मधले तुमचे. मला एकेकाने सांगा. हा, नाव काय तुझं? तुझं नाव काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावले. मी आवली. नाही नाही, ते नाही, मला तुमची मी नावे विचारलीत. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. हे बोलताना गातात का? चंचल डेटवर जाऊ. इथे प्रमोशन नाही बसत आहे. प्लीज हा, प्लीज प्लीज. येस, तर तुम्ही इकडे आलेलात, पुन्हा एकदा स्वागत करतो. मला सांगा, तुम्हाला कुठे जायचं आहे? भिवालीला जायचंय इंग्लंडला. शिवालीला जायचंय थायलंडला. मला जायचंय हॉलंडला. आणि मला जायचंय डिक्चिक 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 डिक्चिक. हे काय? डिस्कोला. म्हणजे डिचिक 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 सॅम्पल फ्लॅट मधलं सगळं फर्निचर हलताना दिसतंय ते. काय असं करत जाऊ ना. अरे अहो, इथे टूर्सचं ऑफिस आहे बघा, दिसतंय की इकडे MHJ. कोण माणसं आली आहेत रे आज ऑफिस मध्ये? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नका सांगू, सारखं सारखं सांगून पुनःप्रत्ययाचा आनंद सुद्धा मिळत नाही अशी नावं आहेत तुमची. लक्षात आला? रिलॅक्स रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? हा, इथे मी तुम्हाला काय आणलेलं आहे? तुम्ही डिस्को बिस्को जायला हे ऑफिस उघडलेलं नाहीये मी, कळलं का? ऐका ना प्लीज, मला निदान टोल नाक्यापर्यंत सोडा ना, मी लिफ्ट मागून जाईन. अरे तुला नाही सांगितलं ना, तू का थांबलायस? जा रे बाळा, जा, मार खाशील तू. जा, ऑफिस टाइम आहे, गेस्ट आले, थांब जरा. हा हा, ओके ओके. मला तुम्हाला काय सांगायचंय बघा, तुमची एक फॅमिली आहे हे मला कळलेलं आहे, बरोबर आहे? तर तुमच्या फॅमिली प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. तुला कुठे जायचंय? ते इंग्लंडला म्हणाले. आयलंडला. तुला कुठे जायचंय? इंग्लंडला जायचंय. असं नका करू. एक फॅमिली की नाही, एक कुठलं तरी स्थळ तुम्ही फिक्स करा आणि मग मला कसं प्लॅनिंग करायला बरं पडेल. हो की नाही? सॉरी 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 सॉरी. आय अपोलोजाइज. हे घबरे, त्या टोनची सवय होते आणि नाना 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 मध्ये अपोलोजाइज हे असं नाही करायचं, मग त्रास होतो त्याचा. लक्षात घे. ओके. हा, तर मला सांगा आता तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही हे ना पावली ना, मिस्टर पावली बोला. नाही नाही, मी आवली लावली कोहली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. तू तर हमणाच किती होता नाही. हे घाबरे, हमणाच कुठला राजस्थानी घेऊन येतोस मध्ये तू? अरे यार, असं नका करू प्लीज. यांना सांगा असं मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. आणि तुम्हाला एकदा नावं विचारली ना, सारखी सारखी नावं सांगू नका. ती कळते का तुम्हाला? सॉरी 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 सॉरी. एक बार मिस्टेक छोड दे ना. यार आवडलेलं नाही मला, कळलं का तुम्हाला? प्लीज प्लीज, काहीतरी वेगळं सांगतोय महत्वाचं. ओके, मला सगळ्यात सांगा आधी, तुम्हाला का जायचंय? का जायचंय पिकनिकला, कुठे फिरायला का जायचंय? मला कारण कळलं पाहिजे. तर मी सांगू? येस, ही सांगेल. मग मीच सांगेल. कशाला बोलतो? कशाला बोलतो ती सांगेल म्हणून? सांग ना बाबा तूच. आता इथे होते खूप गरमी, म्हणून आम्हाला जायचंय थंड हवेच्या ठिकाणी. पण आमचं बजेट आहे खूपच कमी. घरच्या फ्रीज मध्ये जा ना. बजेट कमी आहे ना तुझं, घरच्या फ्रीज मध्ये जा फिरायला. चला चला. अरे असं नका करू. मी असंच म्हणालो, बोलायचं म्हणून म्हणालो, कळलं का तुम्हाला? हे बघा, बाहेर खूप महागाई वाढलेली आहे. कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी महागाच पडणार आहेत. तरी त्यातल्या त्यात आमची खासियत ही आहे की व्यवस्थित आम्ही तुम्हाला बजेटमध्ये करून देऊ. मग तर झालं. हो, शाबास. आता मला सांगा, तुम्हाला कुठे कुठे जायचंय? एक काही प्रत्येकाची स्वप्न असतात की नाही, की मला अमुक ठिकाणी जायचंय बाबा, मला मोठेपणी असं जायचंय. तसं तुम्हाला कुठे जायचंय? होय होय, सगळ्यात आधी ही हात वर करते, हुशार दिसतेय. हा, बोल. मला बघायची इजिप्तची मम्मी. मला पण बघायची
इजिप्तची मम्मी. मला नाही बघायची इजिप्तची मम्मी, कारण मीच एक मम्मी आहे. आणि मी मम्मी नाहीच आहे, तरी पण मला बघायची इजिप्तची मम्मी. कारण मला दुसऱ्यांच्या मम्मी बघायला खूप आवडतात. तुमच्या तर तुमच्या या 2 मुलींची मम्मी असताना तुम्हाला का बघायची दुसऱ्याची मम्मी? कारण तुझ्यापेक्षा सुंदर दिसते इजिप्तची मम्मी. त्या इजिप्तच्या मम्मीच्या तर मी झिंजा चुकतेन. त्या इजिप्तच्या मम्मीचा मी चावाच घेईन. त्या इजिप्तच्या मम्मीला मी ढकलूनच देईन. मी इजिप्तच्या मम्मीची सुरक्षा करीन. त्या इजिप्तच्या मम्मीला मी पिरॅमिड मध्ये लपू. अरे काय बोलतोयस तू? अरे इजिप्त म्हणजे काही माणूस नाहीये क्या इजिप्त किधर कॅरम खेळलो का ते असं नाहीये तो. इजिप्त म्हणजे देश आहे, देश. कळतंय का तुम्हाला? आणि तिथल्या मम्मीज म्हणजे आई नाही. मम्मीज म्हणजे शेकडो हजारो वर्षांपूर्वी डेड बॉडीज असत्या झालेल्या डेड बॉडीज. कळलं का तुम्हाला? स्वर्गेट स्वर्गेट. जायला सांगितलं कशाला? निघ नाही तू. जा ना बाबा तिथे. ना तिथे 20 रुपये देतो. मानखूर नाक्यापर्यंत थोडा ना. अरे मला नाही सोडायचं ना. गप ना बाबा. मग हे कशाला लिहिले तुम्ही? आम्ही तुम्हाला पोहोचवतो. सोडत तर नाही. तुझं नाव काय? दत्तू. आम्ही तुम्हाला पोहोचवतो दत्तूला सोडून. बस झालं. चल निघ. चल खूप चल. चल. हा हे बघा बाळांनो, आमची ही एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे, बरोबर आहे? तर आमच्याकडे वेगवेगळी पॅकेजेस आम्ही तयार केलेली आहेत. तिथे तुम्ही न्यूझीलंडला जाऊ शकता, ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता, केरळला जाऊ शकता, आहे की नाही? कुठेही जाऊ शकता. तसं तुम्हाला कुठे जायचं हे मला तुम्ही सांगा आता. हा बोल बोल. मला दुबईला जाऊन बघायची आहे उंटुली. उंटुली? उंटुली. उंटुली. मला अमेरिकेत जाऊन बघायची पेंगुनुली. 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 कुठले प्राणी आहेत हे? मला ऑस्ट्रेलियात जाऊन बघायचे कांगुरुली. 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 डायनासोर वाटतोय. डायनासोर. कुठली कांगुरुली अशी जाते? अरे काय चाललंय? मला आफ्रिकेला जाऊन बघायचं आहे हत्तुली. ही कुठली हत्तुली आहे? माझी हत्तुली लहान आहे, त्याची सोंड पण लहान आहे. अरे कशाला? नका करू. अरे गप बसा यार. गप बसा. अरे गप तिकडे बस. ओय बसा तिकडे. नाही तर निघा इकडून सांगून ठेवतोय. मला स्वारगेटच्या एसटी स्टँडवर जाऊन बघायचे कुत्रुली. कशाला थांबलास तू? निघ निघ. तुला कळत नाही? इकडे लिहिलंय ना मी. दत्तू सोडून, दत्तूला सोडून. चल निघ. बघा तुम्ही काय लिहिले. आम्ही तुम्हाला पोहोचवतो दत्तूला सोडून. या कोणी लिहिलं? या गडबडीत या लिहिलंस ना तू. अशी पणकन वाजवेन ना तुला मी. सोडा ना मला. नाही सोडणार. तुम्हाला शेवटचं सांगतोय. तुम्हाला कुठे फॉरेनला जायचंय, कुठेही जायचंय, तुम्ही मरा. माझा काही संबंध नाही तुमच्याशी. तुम्ही घरी जा, फिक्स करा. पासपोर्ट असेल तर पासपोर्ट पाठवा, नाही तर काय वाटेल ते करा. बस झाला. आमची पासपोर्ट हरवली. पासपोर्ट टिकली लावून फिरते ली म्हणायला. तो आहे ना, तो पासपोर्ट म्हणतात ना. हरवली कसा म्हणतोस तू? पासपोर्ट कसा हरवला? आणि मी तर पासपोर्ट चामड्याच्या बॅगेमध्ये ठेवलेली. मी ती बॅग माळ्यावर ठेवलेली. मी ती बॅग खूप शोधली, पण मला नाही मिळाली. मग मी हिला विचारली, तिला पण नाही मिळाली. मी हिला विचारली, तिला पण नाही मिळाली. आणि ज्या वेळेस मला कळलं आमचं पारपत्र हरवलंय, ही खबर माझ्या कर्णपटाला आदळतात माझ्या काळजात सर झालं. म्हटलं आमची ओळखच पुसली गेली. अँडीची एकांकिका सुरू आहे. तिकडे ऐका ना. 5 रुपये देतो, गच्चीवर फिरून आणा ना मला. 5 रुपये देतो गच्चीवर फिरून? बापच वाज म्हणे. नाही जमणार. सांगितलं निघ ना बाबा. कशाला थांबलाय बाबा? हात जोडतो मी. नको थांबू यार. माझ्याच्याने नाही होते रे. माझ्याच्याने नाही होते. मला मॅडमला बोलवायला पाहिजे इकडे. आमच्या नीता ढवळे मॅडम आहेत, त्यांना मी फोन करतो. नाही होणार. हॅलो नीता ढवळे मॅडम, तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये या. नाही जमत. एक कोणतरी कस्टमर आलेत. आय कॅन्ट डील विथ देम. प्लीज कम. ओके आले. ऐका ना, मॅडम येईपर्यंत इथले इथे घोडा करा ना मला. यार मॅडम लवकर या, प्लीज या.
चौगुले रिलॅक्स रिलॅक्स चल जाऊ दे कसं कसं करणार मी त्यांच्याबरोबर तुमच्या सगळे शांत व्हा. एक मिनिट चौगुले काय झालं मी बघते काय झालं तुम्हाला नक्की काय तुमच्या मनात आहे? तुम्हाला कशा प्रकारे सुट्टी एन्जॉय करायची मला सांगा. आम्हाला फ्रेश व्हायचंय, आम्हाला खूप खूप हसायचंय, आम्हाला खूप खूप गाणी ऐकायची आहेत, आम्हाला विथ फॅमिली एंटरटेन व्हायचंय. अरे इथं सई दामणकर. एक मिनिट मी बोलू काय? वा 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 नेहमीप्रमाणे बहारदार सादरीकरण खूप भारी. थँक्यू. येस नीता ढवळे. इथून बघणं इज समथिंग एल्स, तिथे तुमच्या बरोबर येऊन परफॉर्म करणं इज समथिंग एल्स. हॅट्स ऑफ. मला ही सिरीज खूप आवडते. आजचा विषय पण खूप मस्त होता. एक काहीतरी आज 2-3 गोष्टी वेगळ्या झाल्या. दत्तू काय मजा आणलीस मित्रा. वा खूप मजा आली. मंडळी खट्याळ सासू आणि नाठाळ सुना रमल्यात गुलकंदच्या ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवण्यामध्ये. चला बघूया तिकडे काय धमाल घडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. करते काय चुकी मी बरोबर हेच आहे. चल जाऊ अशी स्टेपच नाहीये. असं नाहीच दाखवलंय त्यांनी जे दाखवलं ते करायला पाहिजे ना. हे करा ना. गप की तू कशाला बॉम्बलाय सांगते पण ते चुकीचं करते. 5 दिन तिला. हे बघ त्या गुलकंदवाल्यांनी लय जणांचे व्हिडिओ घेतले ती त्याच्यात वेगळा ज्याचा वाटलं की नाही आणि कॉमेडी ज्याचा असलं की नाही त्यालाच 5 लाख आहे ती. आपण ते आपलं करू किती. हे आपण नको. ते भाऊजी रिक्षावाले आहेत ना. भाऊजी तुम्ही ते करा. चल जाऊ अरे नाही अशी तुम्ही करा. अशी स्टेप ना ताई. हे बघा अशी स्टेप नाहीये. कशी स्टेप आहे. अवधूत दादा, अविनाश विश्वजित दादा, मंदारला गाणं द्या ना. काय दे ना. भिकारडे लोमटे इकडे भिकारडे कुठली मग ही तर मारून टाकती. लय करतीस का? लय अति करतीस. अतिच करती ती. हे असे पिक्चर वाले आले ना की असे जाते मुद्दाम त्यांच्याकडे. मला माहिती काय मुद्दाम ना ताई. तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला ना. काय बोलणार मी. या कशा वागतात मग. यांनी कशाला पायामध्ये घातला. मुद्दाम घातला. माझ्या जवळ येऊ नकोस. मारून टाकीन कधीतरी शाप. आई काय आई. ए दादा भैया लाजा वाटतात का? बायकांबरोबर कंबर हलवताना लाजा वाटतात का? नाही मम्मी ते हुक स्टेप चॅलेंज आहे ना त्याचा भाग घेतलाय आम्ही. काय आहे हुक स्टेप चॅलेंज? त्याने काय असतं? अगं मम्मी तू ये काहीच कर. हळू जरा. अगं मम्मी काय माहितीये काय पिक्चर आहे त्याच्यात ती गाणं आहे जाऊ डेटवर म्हणून. त्याची हुक्क स्टेप करायची आहे. ती जर केली की नाही आवडली तर 5 लाख रुपये रोख बक्षीस आहे. किती देणार आहेत? 5 लाख. यांच्या रीलला बघून यांना 5 लाख देणार आहेत. यांच्या कमरा हलतात का? कंबर कशी हलवायला पाहिजे. कशाला बॉम्बला एवढं करते सोसल का तुला? कशाला हाय का आता बसली कुठं. काय गरज होती का? काय गरज होती का एवढं करायची? एकतर आपल्या एवढ्या मानक्यावर एवढा मोठा भोंगा आहे. किती मारतात मला सूर्याला. त्याचं कंबरडं मोडलं तर आमचा संसार कसा होईल. याडी बिडी हाय का मुटका तुला? आई कसं करताय तुम्ही. काय किती स्टेप करतायत आणि ही तर मला भूक वाढत चालली. नाश्त्याचं कोण बघणार आहे? नाश्ता येईना अंगण वाकडं. काय तर काय आज आम्हाला तुमच्या तालावर नाचता येत नाही. आज आम्ही गाण्याच्या तालावर नाचतोय ना हे बघवत नाही तुम्हाला. बघवत नाही. जात मध्ये जा. चल
अगं बघतीस काय बेनी जा की खायला करायला माझ्या मी बाई बाप जा नाश्ता घेऊन ये. काय केलं काय केलं मी हे बीट बॉक्सिंग. आम्हाला काही येत नाही. आणि कोण आहे बेन डायरेक्ट घरात कसं काय घुसलं पुरपूर करतो येऊन. मी कालुष्टे कालुष्टे. मग काय नाही ते तुमच्याकडून फोन आला होता गुलकंदवाल्यांच्या डान्स बद्दल. ते नम्रता कुठे? नम्रता नाहीत काय? जाऊ दे. तुम्ही आहे नाही थांबा थांबा नमे ती गुलकंदवाला आले ती नाही तुम्ही आहे ते गौरवजी ते नमस्कार नमस्कार. आजी जरा पाय काढा. तुझी आजी आजी वाटली मी आई. आजीला आजी नाही बोलणार म्हातारा माणूस केस पिकले काय तू. सॉरी तुमची डान्सची रिहर्सल झाली ना? जज कोणत्या पण क्षणी येतील. तुम्ही तर बसा ना बसू. आई पाय काढा ना त्यांना जागा द्या ना जागा द्या. नाही त्यांना आराम करू दे. आता आलोय ना मी माझी जागा मीच बनवेन. ए भाई आलो थांब. ये भाई मी इकडे वर्षभर घासून अजून पण माझी जागा हलतेच आहे. मी काय बोलतो भाई तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून? भाई तुझ्याकडूनच आलाय. म्हणजे रे आता तू एवढ्या वयच्या एके असून एवढी घालतोय एवढ्या चालतोय. मी आलो तर किती पळेन. अरे बाप रे तुला माझ्यासारखं नाही जमणार. नाही जमणार तुला तुझ्यासारखे जमतंय. मग तुला काय जमतंय? मला बीट बॉक्सिंग येतं ना भाई. नको ठीक आहे मग मा मिमिक्री येते. एकटं सुरू केलं. नाही तुम्ही दोघं पण आत्ता आलाय तिथं. मी इकडची आजी आहे. करत जाशील घरामध्ये मग. आणि असं बोलतोय 5 लाखाचं मग जाऊ दे. मी आई तुम्ही बसा ना. आता ते वाग मग. जजेस येतील ना आता म्हणून फक्त ते. कोण जजेस? मोठे गोस्वामी. मोठे गोस्वामी कोण येणार आहे? इकडे येणार आहे ते. मोठे गोस्वामी येणार आहे. पावडर आण जरा पावडर आण. पावडर कशाला? अरे येणार आहेत ना. मी असं ऐकलं ते नवीन चेवऱ्यांना संधी देतात लई. नवीन चेवरा कायचा नवीन चेवरा? 50 वर्ष झाली तुमच्या चेवराला. तुमचा चेहरा जर नवीन असता तर मामांजी ओसात कायला जाऊन बसले असते. आलेत वाटतं आलेत. खुर्ची द्या बस. सर या इकडे नमस्कार सर. नमस्कार. ते हे कुठं आहे? मोठे गोस्वामी कुठं आहेत? मोठे गोस्वामी मीच आहे मोठे गोस्वामी. हो ना. मोठे गोस्वामी वेगवेगळे आहेत ना गोस्वामी. आणि ते मिशीत हसणारे मोठे म्हणजे मोठे गोस्वामी. एकच माणूस आहे. मग हे कोण आहे त्यांनी? यांना ना ओळखलं? नाही. संजय छाबरिया सर. एव्हरेस्टचे मालक. म्हणजे एव्हरेस्टचे मालक म्हणजे ते माउंट एव्हरेस्ट त्यांचं आहे. तेच एव्हरेस्ट त्यांचे. हा म्हणजे त्याच्यावर चढायचं असेल तर आधी त्यांना पैसे द्यावे लागतात. मग त्या पैशातून सर फिल्म बनवतात. सर क्या कर रहे रे बेटा? ऐसा मत कर रे. मजा नहीं आ रहा है उसमें. क्या कर रहे सचिन जी? सर मला घ्या. थैंक यू. चेतू हे खरंच मोठे गोस्वामी आहेत काय? म्हणजे कोण झोपलं होतं? मोठे झोपला मोठे.
बसल्या बसल्या झोपतात काय? भारी भारी. एक मिनिट. बसल्या बसल्या झोपी गेले. हॅलो, हा सई बोल. हा सई. अरे नाही सई, आता गुलकंद रिलीज होतो आपला. आता कसा बदलू हिरो मी सई? सचिन जी एक मिनट, संजय सरांना देतो. सर लो, आप ही बात कर लो. हाँ हेलो, हाँ सही. अरे हाँ, हाँ, मजा आ रहा है तुझे काम देखते हुए. हाँ, सब जगह तू ही है. तो प्रमोशन के लिए भी टाइम दे जरा हमारे फिल्म के लिए. बोलो, आप ही बोलो, मैंने अभी बोलना छोड़ दिया. नहीं, वो इंस्टा पे वो तेरा लावणी के रील के बीच में एक अपना लगा डेट वाला रील भी डाल लेना. और वो बाय द वे तेरा लावणी देख के मैं संजय घाबरी आया एकदम. हाँ नहीं, अरे वो तो हाँ, अभी सचिन का मैंने सुना, वो तो हीरो तो चेंज नहीं कर सकता. नेक्स्ट फिल्म में हीरो लेते हैं ना, वो एक नया बंदा है, अच्छा बंदा है वो, ओंकार राउत करके. अपने गाने का रील किया उसने, बहुत हिट हो गया वो. तो ओंकार राउत चलेगा ना? हेलो सर, रक्का फोन. आई कुठे सई तामणकर आणि कुठे ओंकार राऊत. कसं दिसेल ते मला पण. ए कवी के बायको चल ना, डान्स कर ना. चला लवकर डान्स करून दाखवा. सरांना वेळ नाही, लवकर दोन एवढंच झालं. मोठे कसं वाटलं? मला नाही आवडलं रे, सोडून दे. नहीं आवडलं. चलो संजय सर. हाँ नहीं निकलते यार. इनका डांस देख के मुझे प्राजक्ता माळी की याद आ गई है. डांस करायचा था प्राजक्ता ने अशी. उसका अलग ही है रे, स्टेप ही अलग है, एक सेंस अलग है, ग्रेस अलग है. चलो सर, चले जाते. सचिन जी पहले ये खांदा था ना? सर लय दुखायला लागलं मला. कोई बात नहीं, लिबर्टी ले लो. एक चान्स द्या. ऐका की. हो सर या दादा. ऐका ना ओ दादा, आम्ही ना लय रिहर्सल केली आहे. दिसली ती. तसं नाही, आम्ही अजून मेहनत करू, अजून जीव तोडून करू. तुम्ही आता कसं, सर पण गेले ना, आता काय रीलच्या एंट्री बंद केलं तरी मी त्यांना इथं घेऊन आलो होतो. 1 महिना झाला करतोय, असं नका करू. प्लीज काहीतरी करा ना, काहीतरी करा. बस काय रे. आता तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय म्हणून एक 50,000 द्या, मी करून टाकतो. काहीतरी सेटिंग लावतो. 50,000. आता 5 लाख जिंकल्यावर 50,000 काय आहे? तुम्ही पण 50,000 रिक्षा विकूया. मारू सोपा विकायचा का? बघितलं का डोळे कसे पांढरे पडले त्यांच्यामध्ये. ह्यांच्याकडे कुठं पैसा आहे? जाऊ दे, कशाला बोलतो. ऐक कुरळ्या, ऐक. 10,000 देऊ आजी. 10,000 काय होतंय का? उगाच आपलं बघ ना काय होतं का? बघ ना 10,000. हात सोडा. करशील का 10,000? बघा ना दादा, करशील का? आता आजींमुळे मी 10,000 नाही तर 10,000 नाही आपलं मार्क होईल. तयार आहे? एक मिनिट. काय करते? काढतोय. आई मेव बघितलं का खजिना कोटा आहे म्हणून राखणदार बसून राहते. अंगाशी आत्ता कळलं. 10,000 होऊ शकतं. होईल. आई आमच्या लय चांगले आहेत. आई आमच्या माग नेहमी उभ्या असतात. आई ना फक्त आमचा तोंडावर राग करतात, आतून एकदम गोगलगाई आहेत. अगं बाई. इकडे अंगठ्याखाली तुझा शेंबूड काढते. गुगल काय तुमच्यासाठी नाही भरलेत पैसे. मग मी नाचणार आहे. कसं आई म्हणजे मी लहानपणी लय केलंय, शेतकरी नृत्य खूप केलं, मी नाचन. हे बरोबर आहे. मी 2 दिवसात येतो. तुम्ही रिहर्सल करून ठेवा. ते आता सरांना पण कन्व्हिन्स करावं लागेल ना. ते सारखे येत नाही. मी बघतो. 2 दिवस येतो मी. तुम्हाला नाही जमणार. नाही जमणार मला. कसं नाचणार आहात तुम्ही? कसं नाचणार म्हणजे? पार्टनर पाहिजे ना, कपल डान्स येतो. कायला तिथं माझा ताटगडी बसलाय, तू येईल ना इथं. मामांजी ऊसात न तुमच्यासाठी, मामांजी ना तुमच्यापेक्षा ऊस प्यारा आहे. हे का? मी आयुष्यात काहीच नाही मागितलं. येतील ते फोन लाव.
फोन लाव त्यांना. अहो ऐका ना. फोन लाव ना, तू सांगितलं तेवढं कर ना, जादा नको करूस. हॅलो मामाजी. हा बेटा नमा कशी आहे बेटा? मामाजी मी बरी आहे बाबाजी, तुम्ही बरं आहे का? अरे मस्त आहे, मी इथं वावरामध्ये. कुठं उसात का आपल्या? अरे काय टरारून आला यावेळी ऊस. हा का? अरे लय जोरदार ऊस आहे बेटा. बरं मामाजी ऐका ना. काय झालं बेटा? आई ना जरा तुमच्याशी थोडस बोलायचंय. बोल ना बेटा. हॅलो धनी, ऐका ना, ते आपल्या इकडे घरामध्ये ना ती गुलकंदची माणसं आली होती सगळी, त्यांच्याकडे त्यांच्या डान्सवरती रील केलं का नाही, ते आपल्याला 5 लाख रुपये देणार आहेत. धनी ऐका ना, तुम्ही या ना माया बरोबर. धनी याल का हो धनी? अहो हो का नाही, चूप बोला तर काहीतरी हो. धनी या ना हो, धनी या हो. वनी हा अगं मी आलेलो आहे. कुठं आहे तुम्ही? वनी तुम्ही खरं आलो. अरे वनी तुम्ही खरंच आलो. अरे मग येणे बाहेर नको पडू. अरे तुझ्याशिवाय तिथं एकटा होत तुम्ही. मला पण तुमची लय आठवण येते हो धने. अरे ऊसाच्या मळ्यामध्ये चांदण्या बघत लय मिस केलं बघ तुला मी. पण तुम्हाला लय मिस करते हो धने. धने मला घेऊन जावा ना तिकडं. कुठं? ऊसाच्या ह्याच्यात. येडे तुला मी घेऊन जाणार आहे. कुठं? डेटवर. तुम्ही खरंच आहात. धनी घेऊन जावा मला तिकडं. वावरात तयारी कर. चल कर तयारी. हॅलो 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 हॅलो. अरे कुठं काय कलातली काय तू? नाही धनी. आणि मग कावाचा हॅलो हॅलो करू राहिलो. कुठे आहे तू? नाही मी इथंच आहे ग धनी. तुम्ही कुठे आहे? तुम्ही या ना धनी, आपल्याला रील वरती डान्स करायचंय धनी. ते ना गुलकंदची माणसं आली होते, तो एक माणूस होता मोठे गोस्वामी आणि संजय साबरिया सर आले होते. त्यांना मी 10,000 दिलेत. ते आपण जिंकलो ना तर ते आपल्याला 5 लाख देणार आहेत. अरे का डोकं फिरलं का तुझं? अरे तो मोठे गोस्वामी 2 माणसं आहेत ती. आणि तो संजय छाबरिया माणूस तुझ्या घरी काय येईल? रिलीजच्या दिवशी तो अमेरिकेला जाऊ राहिला. बाबा नाही का तू? अरे इथं आमच्या इथं प्रमोशनला ते आलेले आहेत. तुम्हाला कसं माहिती? अरे मला का ती त्यांनी जी डिक्लेअर केलेली स्पर्धा होती का नाही रीलाची, अरे तिथं कवा संपली. त्यांनी ट्रेलरला त्यानं विजेत्यांना बक्षिसं बी दिली. अरे मी 3 रील पाठवले होते 3 बायांबरोबर. माझ्या स्टेपा चुकल्या म्हणून नाही सिलेक्ट केलं मला. धनी ऐका ना, मी 10,000 दिले होते त्यांना. अरे डोका फिरलाय तुझं. आता हो काय करू? पहिले जाऊन त्यांना बघा कोण आहे ते. धनी आता काय करू? ठेव फोन. धनी ऐका ना, या ना हो जरा इथं. फोन ठेव. तुमच्यासोबत डान्स करायचंय धनी, या ना हो. ठेव फोन. जोरदार टाळ्या. गुलकंदचे खूप खूप आभार. आज गुलकंदच्या निमित्तानं फायनली सचिन गोस्वामी सर मंचावर आले. आणि रील्सचा पाऊस सगळ्या प्रेक्षकांनी महाराष्ट्राने केलाच आहे. तुम्ही रील मध्ये जी काय धुमाकूळ घातली ती पण कहरादी बहारदार. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसादा गुरुतुल्य माणसं समोर आली परफॉर्म करण्यासाठी की मी कायमच उभा राहतो.
तू माझा सर्वार्थाने गुरु आहेस सचिन, त्यामुळे तुझ्यासाठी मला उभं राहायलाच पाहिजे. अशक्य अद्भुत मी मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो आणि करतोय की महिन्याच्या एका शुक्रवारी तरी मोठे गोस्वामींची एक फिल्म कायम येत राहो, जेणेकरून तुला आम्हाला बघता येईल. कित्येक वर्ष तुझी आस लावली होतीस ती आज गुलकंदच्या निमित्ताने तू पूर्ण केलीस. आधी ऊस आला, मग हास्याचा पाऊस आला. अद्भुत. आणि वनिता तू जे केलंयस आज त्याला तोडच नाहीये. म्हणजे 7 वर्षात दिग्दर्शकाला मिठी मारून मंचावर ओढून आणण्याचा हक्क फक्त तुला एकट्याला मिळाला. लाजवाब. तुम्ही सगळ्यांनी पण भारदार मजा आणली. गौरव, तुझं खूप मनपूर्वक स्वागत. तुझ्यात काहीतरी गंमत आहे मित्रा, आणि ती हळूहळू कळत जाईल असं मला वाटतं. पश्या ही कॉन्सेप्ट म्हणजे खतरनाक आहे. अर्धा मोठे अर्धे गोस्वामी. लाजवाब. आणि तुझा पण घाबरिया मला आवडला. कलाकारांची सर्वतोपरी काळजी घेणारा निर्माता असं मी सांगू इच्छितो. डोंट वरी, पिक्चर सुपर हिट आहे. भारदार, मज्जा आली. थँक्यू. मी प्रोटोकॉल नाही तोडू शकत. सर, तुम्ही आलात तेव्हा रडायला आलं. म्हणजे अजून पण येते. म्हणजे मला असं वाटतं की ही कॅरेक्टरची जादू आहे. मला नाही वाटत या मंचावर फक्त आवाजाने कुठलं कॅरेक्टर उभं राहिलंय. ते हे होतं. आणि थँक्यू फॉर कमिंग. तुम्ही आमचे प्रिन्स आहात अँड वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट्स. वने, आज वादळाचा वोल्कॅनो होताना बघितला, मी बघितलाय. त्याची साक्षीदार मी आणि महाराष्ट्र पण असेल. तुमच्या सगळ्यांचं पण खूप कौतुक. राऊत, काय बॉडी लँग्वेज पकडलीस यार. वा, जिओ, खूप मजा आली गाईज. आपला सिनेमा जेवढा स्पेशल आहे तेवढाच हा परफॉर्मन्स स्पेशल होता. आणि हा खूप 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 काळ लक्षात राहील. सर, थँक्यू. मला छाबरिया सरांना पण विचारायचं की त्यांना स्वतःला मंचावर बघून त्यांना कसं वाटलंय. येस, संजय छाबरिया सर. हसून हसून पोट दुखतोय और आंख में आंसू आ गए. ब्रिलियंट परफॉर्मेंस. एब्सोल्युटली ऑल ऑफ यू ऑल वर स्टनिंग एंड अमेजिंग. हे एक बरं झालं की आज स्किटच्या निमित्तानं आपण सबंध महाराष्ट्राला सांगितलं की मोठे आणि गोस्वामी ही 2 वेगवेगळी माणसं आहेत. आणि त्यापैकी सचिन गोस्वामी सर मंचावर आहेतच. मी सचिन मोठे सरांना मंचावर येण्याची विनंती करते. थँक्यू. सर, आज खऱ्या अर्थानं संपूर्ण स्टेज हा कार्यक्रम गुलकंदमय झालाय. तर या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मला आज एका गोष्टीचा साक्षात्कार झालाय. दिग्दर्शक म्हणून माणूस इतरांना आपल्या तालावर नाचवत असतो, पण तो ज्यावेळी निर्माता होतो त्यावेळी तो कुठल्याही तालावर नाचायला तयार असतो. खूप मेहनत घेऊन सचिन, आम्ही सगळ्याच टीमने खूप मेहनत घेतली आणि गुलकंद येतोय. आता एवढी स्किट्स चालली आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही हेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्या फॅमिलीसाठीची एंटरटेनमेंट आहे. तर सगळ्यांनी नक्कीच हा चित्रपट बघा, एवढंच मी सांगेन. थँक्यू. येस, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. एक निर्माता जेव्हा कंटेनरमध्ये झोपतो तेव्हा दुसऱ्याला नाचावंच लागतं. थोडक्यात असं आहे की काय नाही, मामांजी कधीतरी येणार का असं वगैरे वाटलं होतं. पण आपल्याकडे चित्रपटसृष्टीला स्वप्नदृश्य हे वरदान आहे की ज्याच्यात यायचं पण आहे आणि नाही पण आला अशी एक सोय असते. त्यामुळे ह्या स्किटमध्ये तसं म्हटलं तर मामांजी फक्त वनीच्या स्वप्नात आलाय. त्यामुळे त्याला स्वप्नदृश्य म्हणूनच बघा, मामांजी अजून आलेलं नाही. पण गुलकंद हा जो सिनेमा आता रिलीज होतोय तो असाच उसात लपलेल्यांनीही आपल्या बायकोला आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. त्यामुळे उसाची मौस ठीक आहे, पण कुटुंबाबरोबर जर तक्रार असेल की मला माझ्या फॅमिलीसाठी वेळ देता येत नाही, तर एक 3 तास तुमच्या आयुष्यातली स्टॅग्नन्सी घालून काही वर्ष तुमचं नातं रिफ्रेश करू शकतं. इतकी उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मला वाटतं महाराष्ट्रातील आमच्यावर प्रेम करणारे
आणि एकूणच मराठी चित्रपटावर प्रेम करणारे जे रसिक आहेत ते नक्कीच महाराष्ट्रभर हा चित्रपट आणि दरम्यान आलेले सगळेच चित्रपट बघतील. कारण मराठी चित्रपटाला तुमच्या आश्रयाची गरज आहे. तुम्ही जर येत असलेल्या प्रत्येक चित्रपटाला दाद दिली तर निर्मात्यांमध्ये हुरूप येईल आणि आहे त्यापेक्षा भव्य भव्य करण्याकडे त्यांचा कल वाढेल. आणि या निमित्तानं मी अशी रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी सगळे सिनेमे बघा आणि गुलकंद 2-2दा बघा. मी हे अतिशय मनापासून सांगू इच्छिते, चित्रपट बनवताना तुम्ही जितकी मेहनत घेतली तितकीच मेहनत तुम्ही प्रमोशनसाठी सुद्धा घेताय आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि कसं आहे ना, प्रमोशनचं काही आम्हाला अनुभव नाही, पण संजयजी आहेत आमच्याबरोबर एव्हरेस्टचे आणि अत्यंत सिनेमावर प्रेम करणारा निर्माता आहे. त्यामुळे ते इतकं छान ते सगळं प्रवाही चाललेलं आहे आमचं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाचं जे काही प्रमोशन आहे ते सगळं त्यांचे कष्ट आहेत. आम्ही फक्त त्यांच्या बरोबरीने हो लावतो आणि पुढे जातो. त्यामुळे थँक्यू संजयजी. आणि तुझाही प्राजक्ता खूप आभार. तू नियमित प्रमोशन करतेस गुलकंदचं, त्यामुळे असंच प्रेम करत राहा. आणि सोनी मराठीचे आभार. अमित फाळके, खरं तर ही कॉन्सेप्ट रात्री तयार केली आम्ही, त्यावेळी मी झोपलेला नव्हतो आणि ह्या जागा सुचली आणि मी याला म्हटलं की तू जागा हो. हा मला म्हणाला झोपला नसशील तर जागा हो आणि काहीतरी आणि मग इतक्या रात्रीतला जो बदल झाला त्यानंतर फाळके पण आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि करो जोरसे, त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो. सोनीचा नेहमीच पाठिंबा असतो. असंच प्रेम करत राहा. थँक्यू. सोनी मराठीचाही आभार. आजचं हे संपूर्ण सादरीकरण अतिशय गुलकंदमय झालेलं आहे. सोनी मराठीकडून सुद्धा गुलकंद सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात है, कमाल परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, आज एका डिलिव्हरी बॉयची गाठ पडणार आहे मोरे फॅमिली सोबत. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याची डिलिव्हरी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओ काय गो, घरात पसारो की तू पडलो. झाडू मारा. मी नाही मारणार झाडू. तू मार. मी मारू? काल मी नाही मारलंय, आज तुमची पाळी आहे, तुम्ही मारा. माझी बाली आहे. त्या दत्तू फत्तूला सांग जरा. हो, यासली कामं मी करत नाही. त्यासाठी तुला ठेवलं ना परव्या, त्या झाडू मार. ठीक आहे, माझी पाली आहे ना. मारतो झाडू मारतो. 1 मिनिट. सड्या झाडू मार. तू काय तोंडाकडे बघतेस? भांडी घास. मीच भांडी घासतलय, दुसरा कोण? तुम्ही दोघं हात लावतास भांड्यांका. घासतय भांडी. घास लवकर. ओ बापानू, अरे तुमच्या बायकोला सांगा हळू भांडी घासायला, माझे कान दुखतायत. हा, तुझ्या कानाला त्रास होतो ना, मग तू सांग ना वासाड्या. मला काय सांगतोस? मी कशाला सांगू, बायको आहे ती. दारोगड रे, दारोगड. मी नाही जाणार, मला काय कामं नाहीत काय. ए रशे, दारोगड. दारुगड. भांडी घासताय मी. अच्छा, मी उघडू? दार जर सहित आमंत्रण असेल तर मी दार उघडी, नाही तर काय मजा आहे त्याच्यात. त्यासाठी दरवाजा उघडून बघूचा लागतला कोण समोर. जा बघा. काम कर हे, तू जाऊन बघ ना. ती जर असेल ना तर मला आवाज दे. मी लाली पावडर लावून तयार राहतो इकडे. सईत आमणकर येतली या दारात तुमका भेटू. बिझी किती आधी माहिती आहे काय? समीर चौगुलेची हिरोईन ना गुलकंद पिक्चर मध्ये. तुमचा भाव नाही आता. खरंय. म्हणजे त्या चौगुलेचा नशीब ना जोरात फलफललाय. माझा जरा जोर कमी पडला. काय समजली? करा काय सगळी कामं मलाच करू लागला. त्याच्या कपालावर यायचे. हाय लवकर. अरे मॅडम, तुमचा पिझ्झा. हा, तुमचा पिझ्झा. थँक्यू. या दत्तू पिझ्झा इलो. बसा. अरे नाही कशाला. पाणी पित्तला नाही हो. चाय टाकू नका एवढी. नाही. बरं आहे काय हो? मग काय खाऊन तरी खावा. नाही मला कशाला. नको तर राहू द्या, एवढा काय नाही. बरं आहे ना.
चांगलं चांगलं. अरे नाही हो. घ्या घ्या तोंडात का नाही नाही, खा 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 तुम्ही. सर मॅडम पेमेंट पेमेंट पैसे पैसे पैसे. हो तो पैसे मागता. कसले पैसे? अरे पिझ्झाचे पैसे 349 रुपये. कॅश ऑन डिलिव्हरी होती ना. अरे कॅश ऑन डिलिव्हरी होती ना. असे म्हणजे डिलिव्हरीचे पैसे? हा माझा दत्तू आहे ना, हॉस्पिटलमध्ये जन्माला आला ना तेव्हा डिलिव्हरीचे पैसे मागत होते, तेव्हा मी घरात पूर्ण आलो होतो आणि तुला डिलिव्हरीचे पैसे दे. शेवटी हॉस्पिटलमधला स्टाफ कंटाळला आणि घरात आणून द्याला. त्याला घेण्याचे आम्ही पैसे घेत होते त्यांच्याकडे. डिलिव्हरीचे पैसे. हो दादा, अरे काय गंमत करताय तुम्ही, काही बोलता का हो. द्या ना पैसे द्या ना. कसले पैसे? कसले? आता तुम्ही पिझ्झा मागवला त्याचे पैसे द्या ना. हो अरे पण आम्ही पिझ्झा मागवलेलाच नाही. आणि आमच्या तोंडाकडे बघून तुला वाटतंय आम्ही पिझ्झा मागवला असेल? खरंच हो दादा. अहो वडापावच्या गाडीवर वडापाव असो आम्ही उभं राहून खाऊ गेलो ना, ते पण आमके उभं राहूक देणार नाही. बोला चल चल निघ निघ घरी जाऊन का असं. मी तुम्हाला सांगतो, मी साडी नेसून थांबतो का ना गाडीवर. साडी नेसून? नामानात मी स्त्री पाठ रंगवतो ना, तर मी त्यांना नाचून दाखवतो, मुरडून दाखवतो, तेव्हा कुठे वडापाव देतात. आणि खिशात हात गेला ना माझा कधी चुकून, तर पैशासाठी नाही वेगळ्याच कारणासाठी जातो का नाही. म्हणजे मांडी खाजवण्यासाठी पैसे देत नाही. दादा ते काही पण असेल. हे बघा तुम्ही ऑर्डर दिली ना पिझ्झाची, हे बघा माझ्याकडे हे तुमची ऑर्डर आहे. हे बघा फ्लॅट नंबर 206 मिस्टर बीसे तुमची ऑर्डर आहे ना. कोण कोण कोण? मिस्टर बीसे. मिस्टर बीसे? नाही ना, आम्ही मिस्टर मोरे. मोरे? रूम नंबर काय आहे? फ्लॅट नंबर 206. होय का? आमचा रूम नंबर 209 आहे. तो किल्ला काढला मी आता 206 झालेला आहे. त्या दिवसामध्ये आमची लय भरभराट झाली आहे का. खिळा का बरं काढला तुम्ही? ते वरती भिसर होतात ना, त्यांच्याकडे खूप पार्सली मागवतात. बापरे. 206 झाल्यापासून सगळ्या पार्सली आमच्याकडे येतात. घरातल्या जेवढ्या पण वस्तू आहेत ना अर्ध्या अधिक त्यांच्याच आहे. म्हणजे या घरातल्या बऱ्याच वस्तू त्यांनी मागवलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या पारब्याची लायक आहे एवढ्या वस्तू घ्यायची? तुम्ही मध्ये येऊ नका. अरे पण लायकी कोणाची गाडी? तुमची गाडी. लायकी कोणाची गाडी? दादा थांबा ना, बाहेरचा माणूस घरात आलाय नका ना झगडे करू. बापाची लायकी करतो म्हणजे काय? होतो काय? ए बेटा, अरे तू शांत राह ना, उगा मुगा राह ना थोडस. एक मिनिट, म्हणजे ते बिसेंच्या वस्तू तुम्ही घेता? ते बिसे काय बोलत नाही? बोलतात ना. बोलतात पण आम्ही काही लक्ष देत नाही. आम्ही त्यांना व्हॅल्यूच देत नाही. काय समजलं? व्हॅल्यू देत नाही? अरे बापरे. रिच ऑर्डर मध्ये लिहिलं होतं चेक द नंबर टॉईज बिफोर डिलिव्हरी. ऐका ना ताई, तुम्ही पिझ्झा घेतलाय ना, तर द्या ना पैसे. मला दुसरी ऑर्डर जायची आहे मला. अहो पण आम्ही मागवलेलाच नाही, आता पैसे कसले मागतात? अरे मागवला नाही तर खाताय कशाला मग? आता तुम्ही दिला तर खाऊक नको काय, वाया घालवतो लो. अरे हा पत्ता दिला होता म्हणून तुम्हाला दिला ना मी पिझ्झा. पण दारात येऊन तुम्ही काय बोललास? ताई तुमचा पिझ्झा म्हणून घेतला आम्ही. तुम्ही आमका विचारलास काय तुमचा पिझ्झा हा काय हो का नाही बोलला असतो ना आम्ही. ती आमची पद्धत असते ताई, म्हणजे शिष्टाचार असतो ना तो. बदलून टाका. अरे काय बदलून टाका? तुम्ही तो नंबर बदलून टाकला तर भिसेंना तुम्ही मला पण फसवताय ना हो. आई पण बोलतात. फसवताय. आम्ही नाही तुम्हाला फसवलेलं आहे. ऍक्च्युली आहे ना, आम्हाला आज ना पिझ्झा खायचा मूडच नव्हता. बिसेने मुद्दाम करतात. आम्हाला बर्गर आवडतो तरी त्यांनी मुद्दाम पिझ्झा मागवलाय. आता आई तो वाया कसं घालवतो म्हणून. अरे गप्प गप्प खाऊन राहिला, असा खातोय जसं कधी खायला मिळालं नाही खाऊ गुल्ल्या. अरे लाजा वाटू द्या ना, फुकट खाता येणार तुम्ही. अरे हो, पण खायची गोष्ट अशी नाही, आम्ही कधी नाही म्हणतच नाही. अरे नका ना पैशासाठी तक तक करायला लावू मला. बरं किती पैसे किती आहेत तुझे? 349 रुपये. किती? 349. दत्तू 349. मम्मी 349. काय म्हणजे 349 याच्यात काय हसण्यासारखं आहे बरं? हसणार ग म्हणजे एवढं पैसा आम्ही लग्नात पण खर्च केलेले नाही. त्यांना हसत असे होते तसं काय करोडो पडलेले आहे तुमच्याकडे. बापरे एवढे खाल्ले. अरे नका ना डोक्याचा बांधका उडवू हो दादा. अरे हे बघा तुम्ही 349 रुपये मला दिले नाही ना, कंपनीला मला द्यावे लागतील ते पैसे. अरे उन्हात अनात मनमन फिरतो मी. एका डिलिव्हरीचे फक्त 30 रुपये मिळतात मला. 11-12 डिलिव्हऱ्या कराव्या लागतील तेव्हा 349 रुपये होतील. तुम्हाला समजतं का हो? केवढा गरम होतो हा माणूस.
पिझ्झा पण नाही एवढा गरम आहे. काय गरम नाही? पिझ्झा कुठे गरम आहे? खाऊन राहिले गप्प गप्प. आता म्हणताय तो तर कसा चरतोय बघा एक बैल. काय पाहिजे काय? दादा आता काय करू मी तुमचे पाय पडू का? पाया पडतो पण द्या ना पाया पैसे. पडला तर फार फार तर आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो, याच्या पलीकडे काही नाही आमच्याकडे. होत आहे माझी दुसरी ऑर्डर आहे, पटकन द्या ना पैसे, द्या ना पैसे. बघा ना तुम्ही पिठाच्या डब्यात वगैरे असतील ना पैसे, बघा ना द्या ना मला प्लीज. पिठाच्या डब्यात पीठ नाही, पैसे खैसून असतले. गरीब असो, लय गरीब असो. अरे बापरे कुठे अडकलो बाप. काय आलं? पडलो. हे काय केलं? सावकाश देवा. मच्छर 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 पकडली. का बरं? हिला ना नाद आहे. नाद आहे? हा, ही ना म्हणजे हिला लय अशी छोटीशी कला आहे याच्या अंगात. आलाय? ही मच्छर आणि माशा पकडते आणि आगपिटी असते ना त्याच्यात जपून ठेवते. का बरं? का बरं काय सांगू तुम्हाला, ते माशांचे पंख आहेत ना ती मच्छरला लावते. माशांचे पंख मच्छरला लावते, त्याच्यामुळे मच्छर अशी जोरात उडते का नाही, काही समज. मच्छर कशी ना एकदम करत उडत राहता माझ्या डोक्यात जाता. मग मी काय करते, माशीचे पंख त्यांना लावते. जी काय सुसाट सुटता करून एकदम सुसाट सुटता, लय मजा येते. जोरात उडते ते पण ती लय कन्फ्युज होते. खरं म्हणजे ना त्या मच्छरला ना इथं बसायचं असतं. हा, पण ना तिला टार्गेटच सापडत नाही. त्याच्यामुळे तिला अंदाज येत नाही कुठं चावायचं ते. लय मजा येते पण आपटतानी मरून पडता. आणि माशा आहेत ना, माशा त्याला ना ही मच्छरची पंख लावते. मच्छर ती काय आहे, माशी आहे ना जरा जड असते ना आणि ते पंख हलकी असतात, ते वजन झेपत नाही, त्याच्यामुळे उड्याचा लय प्रयत्न करते माहितीये, पण तिला उडताच येत नाही, जाम कन्फ्युज होते. जमिनीवर सोडले ना थैला ते फिरत राहतात, अर्धा तास बघत बसू जा. मजा तिच्या अंगात छोटीशी कला आहे. जवळ ही सायंटिस्ट आहे. काय सायंटिस्ट 8-9 तास लागतात एकदम बारीक कला कुसरात. रेट क्या बात आहे. काय कला आहे हो तुमची. एक मिनिट 10 रुपये घ्या. मजा करा तुम्ही. सांगतास का? हो, तुमच्यामुळे ना मला आयुष्यभर लोकांना सांगायला गोष्ट मिळाली आहे. काय? की जगात तुमच्यासारखे दलिंदर बेवकूफ लोक सुद्धा असतात. तेवढा आहे. आता भेटले, याच्यानंतर कधी भेटू नका बरं का. धन्यवाद. बरं ऐका ना दादा, निघालास ना, पुढच्या वेळेला पिझ्झा घेऊन येशात ना, तर ते मसाल्याचे पाकिट जरा जास्त आणा. कसं आमचा महिन्याभराचा मसाला निघता ना त्यात. काय डोकं टाळबाई येते. काय झालं म्हणजे मी याच्यानंतर कधीच येणार नाही. ऐका तुरे हो, तुम्ही अंडेर खवड्या मारू, खवड्या कथा ना एकाच फटक्यात तुला मारून टाकेन मी. हा ड्रेस आहे ना म्हणून काही करत नाहीये. ऐकून घे. अरे ऐकून घे. वा बहारदार कॉन्सेप्ट. एवढे फुकटे आणि रिकामटेकडे लोक मी कधीच पाहिले नव्हते. आज तुम्ही सगळीच हद्द पार केलीत. पण बहारदार परफॉर्मन्स खूपच छान झाला. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. चांगली दिसली असती ही पेअर, पण मस्त दिसली. ते इमॅजिन करत होतो की मोरे आणि सई कशी. मजा आली. खूप दिवसांनी आली फॅमिली. आणि चौकोनी बॉक्स मधला गोल पिझ्झा तसाच त्या घरातला एक गोल 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 फिरणारा परफॉर्मन्स होता. आणि पिझ्झा सारखाच टेस्टी, कुरकुरीत. वेल डन. मजा आली. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गुलकंद सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांच्याशी गप्पा मारूया. अवधूत दादा, सुपरहिट गाणं, ट्रेंडिंग गाणं आणि तुम्ही, ही परंपरा तुम्ही याही चित्रपटात कायम राखली आहे. काय सांगाल या गाण्याविषयी आणि संगीताविषयी? गाणी आपण ठरवून हिट करू शकत नाही, ती होतात. अविनाश विश्वजितनी मला हे गाणं गायला स्टुडिओमध्ये बोलवलं. त्याआधीच आम्ही स्केलसाठी वगैरे ते मागवून घेतो. आणि मला स्टुडिओमध्ये जात असतानाच मला खात्री होती की मी एक सुपरहिट गाणं गायला चाललो आहे. आणि त्यावेळेला आधी वैशालीनी गाऊन ठेवलं होतं, तिचं डबिंग झालं होतं, पण का कोणास ठाऊक ती परत आली होती. कशाला ते तू सांग नंतर. पण वैशालीनी आधी गाऊन ठेवल्यामुळे ते माझ्यासाठी गाणं अजून एक चॅलेंज होतं की अरे आता आपण नशिबाने आपल्याला सेकंड बॅटिंग मिळाली आहे, तर आपल्याला फक्त चेस करायचं स्कोर. तर त्याप्रमाणे तिच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा गाताना. अशी एक छान एक चुरस असते ती तिने निर्माण करून ठेवली होती. आणि आता फक्त आम्ही वाट बघतोय की जास्तीत जास्त कॉन्सर्ट्स व्हाव्या आणि कार्यक्रम व्हावे जिकडे मी आणि वैशाली एकत्र ते
परफॉर्म करू. थँक्यू Thank थँक्यू you. प्राजक्ता. वैशाली ताई, सेम गोज टू यू. हिट सॉन्ग अँड यू हे चालूच आहे. थँक्यू प्राजक्ता. अवधूत, तू विचारलंस तू का आलेलीस स्टुडिओत, कारण मला माहिती आहे तू असा भरपूर वेडेपणा या गाण्यात करणार. मग मी त्या तयारीने आलेले, मी शेवटपर्यंत थांबलेले, मी बाहेर बसून होते. म्हटलं बघूया हा किती पुढे जातोय, मग त्याच्या पुढे जाऊन काही असेल तर मला केलं पाहिजे, म्हणून मी येऊन बसलेले तिकडे. म्हणून मी बसलेले. आणि अविनाश विश्वजित बद्दल थोडंसं बोलू इच्छिते की दोघंही खूप शांत संयमी असे संगीतकार आमच्या इंडस्ट्रीतले, फार दोघं गुणी आहेत. आणि हे असं गाणं तुम्ही कराल, मला आल्यानंतर मी खूप सरप्राइझिंगली हॅपी होते की अविनाश विश्वजित डुईंग जाऊ डेटवर. माझ्या मित्राबरोबर या वर्षीचं माझं हे पहिलं हिट आहे असं मी फार नम्रतेने म्हणू इच्छिते. परफॉर्मरचं हे गाणं आहे. थँक्यू टू बोथ ऑफ यू अगेन अँड थँक्यू टू एव्हरेस्ट की आमच्यासाठी स्टेजवर परफॉर्म करायला साजेसं असं गाणं तुम्ही आम्हाला दिलं. सो थँक्यू थँक्यू. तर ही गाणी एवढी गाजतायत, लोक त्याच्यावर भारंभार रील्स करतायत, लोकांना ते आवडतंय. कसं वाटतं याविषयी विश्वजित दादा? आज महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या या जादू घडवणाऱ्या सेटवर आज आम्ही आलोय, त्याचं खूप आनंद होतोय मनापासून. आणि हे सगळे जादूगार आहेत त्यातले. आणि मागचे जे 2 सचिन आहेत, मोठे आणि गोस्वामी सर, ते तर ह्यांचे म्हणजे मेन जादूगार आहेत त्यातले. आणि त्यांनी फिल्म केली आहे. म्हणजे खरं तर मला एक दुसरी गोष्ट अशी सांगायची की हास्य जत्रा आणि टी व्हीचा फॉर्मॅट आणि स्किटचा फॉर्मॅट आणि फिल्म ही 2 वेगळी माध्यमं आहेत. तर ह्याच्यामध्ये काय काय गंमत घडते फिल्ममध्ये आणि हे फिल्मचं मीडियम कसं हाताळलं गेलं हा माझ्याकरता एक उत्सुकतेचा विषय होता जेव्हा पहिल्यांदा मी ही फिल्म करायला घेतली तेव्हा. आणि जेव्हा ही कथा ऐकली, त्यातला कॅरेक्टर्सचा ग्राफ ऐकला, हे सगळे लोक फार वेगळे आहेत तिथे त्या फिल्ममध्ये. त्यामुळे मला प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटेल की ती फिल्म म्हणून तुम्हाला खूप मजा येईल ती फिल्म म्हणून बघायला. आणि ही मुरलेली जी माणसं आहेत 2 जण, त्यांनी हा गुलकंद खूप मनापासून बनवलेला आहे. आणि गुलकंदाचं कसं असतं की आपल्या जिभेवर त्याची चव रेंगाळत राहते, तशी ही फिल्म सुद्धा लोकांच्या मनात रेंगाळत राहील आणि मोठी होईल. वा 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 दादा, वेल सेड. दादा, एखाद्या चित्रपटातलं एक गाणं फेमस होतं, मग दुसऱ्या चित्रपटातलं एखादं गाणं फेमस होतं, पण असं फार कमी होतं की अख्खा अल्बम हिट झालाय. आणि हे सुख डेफिनेटली गुलकंदाच्या निमित्तानं तुम्हाला मिळतंय. त्याविषयी काय सांगशील? इतके चित्रपट आजपर्यंत आम्ही केलेले आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिक, संगीत सगळं. पण या फिल्मची मला एक म्हणजे गाणी हिट होण्यामागे सुद्धा एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही दोन्ही सचिन सरांना भेटायचो तेव्हा कधीही एकदाही असं झालं नाही की आम्हाला कुठला स्ट्रेस आला आहे. म्हणजे सजेशन्स असतात किंवा एखादी गोष्ट सांगण्याची एखादी पद्धत असते, ती पण त्यांची इतकी छान आहे की ओके, हे आपण असं करून बघूयात का, आपण हे असं करूयात का, माझा अँगल हा आहे, त्यामुळे ना आम्हाला कधी स्ट्रेसच आला नाही. आणि ही गाणी कशी झाली, इतकी मस्त गाणी होत गेली कारण की एक ईज होती आमच्या कम्युनिकेशनमध्ये. आणि मला असं वाटतं की मला हे सगळ्यांना सांगायचं की क्रिएटिव्ह व्यक्ती जी असते ना, त्याला तुम्ही जितकं कमीत कमी प्रेशराईज कराल तितकं तो जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. आणि हे या प्रोजेक्टमधनं आम्हाला खूप मिळालेलं आहे की एक जेव्हा ईज आणि एक म्हणतो ना आपण अधिकार दिला जातो एखाद्या क्रिएटिव्ह माणसाला, तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगलं काम करू शकतो. म्हणून आम्ही ही गाणी इतकी छान करू शकलो. वा 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 दादा, किती छान बोललास. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आमिर हडकर यांनी देखील या चित्रपटातलं एक गाणं संगीतबद्ध केलेलं आहे. आमिरदा, आम्हाला तुलाही ऐकायचंय. फक्त माझ्या फिलिंग सांगतो मी, कारण का इथून बसून मी बऱ्याचदा इथे समोर खूप फिल्म्स येतात, प्रमोशन होतात, त्यांचं सगळं होतं. आज आपली फिल्म आहे, माझ्यासाठी ना हा एक सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यात कसं असतं ना की आई बाबा सांगतात की आज ना खूप मोठी मोठी लोक घरी जेवायला येणार आहेत आपल्या, तर तुला ना त्यांना हार्मोनियम वाजवून दाखवायचं, कारण तुला छान येतं ना वाजवतं. आणि ते त्यांनाही सांगतात जरा आमचा मुलगा छान वाजवतो. आणि मग पंक्तीत बसलेल्या त्या लोकांबरोबर जेव्हा तो मुलगा हार्मोनियम वाजवतो ना, त्याच्या पोटात काय गोळा असतो ना, तो मला आता जाणवतोय खरोखर. सो थँक्यू त्या आईबाबांचे, ऑफकोर्स दोन्ही सचिन सरांचे, की मला या पंक्तीत बसायला त्यांनी स्थान दिलं. आणि गाणं तर केलंय, छान झालंय. 1-2 व्यक्तींचे मी आवर्जून इथे आभार मानीन. एक म्हणजे माझा अरेंजर
उदय साळवी की त्याच्यामुळे हे गाणं एक रेट्रो फील त्याला तयार झालं. आणि नितीन शंकरदा जे या गाण्याचे रिदम अरेंजर आहेत, ज्यामुळे त्या गाण्याचं ना रूपच त्यांनी चेंज करून टाकलं. सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, गुलकंदाचा गोडवा आत्ता कुठे मुरत चाललाय. तुर्तास आजच्या भागात इथे वेळ झाली निरूपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.